हॅलो व्यवसाय मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या मंथली आणि व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिकला, ज्याचं नाव आहे OI टू OI स्टॉक समरी. जून महिन्याची एक्सपायरी सगळ्यांनाच माहिती आहे. 30 जून आहे आजची डेट. आज एक्सपायर झालेला आहे जून महिन्याची एक्सपायरी. सो आजच्या एक्सपायरीमध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये कोणकोणत्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड केला OI टू OI मध्ये ऍज पर AOC, किती स्टॉकमध्ये लॉस बुक केला आणि किती स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक केलं, हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक मी आधी जाणवून देतो, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जे आता मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे ती तुम्ही ऑप्शन्स मध्ये पण यूज करू शकता. त्यानंतर तुम्ही इक्विटीमध्ये पण यूज करू शकता किंवा तुम्ही फ्युचरमध्ये सुद्धा यूज करू शकता. OI टू OI स्ट्रॅटेजीनुसार सगळ्यात पहिले तुम्हाला AI जो असणार आहे हा AI ऑफ करायला लागणार आहे. ठीक आहे, मी सगळ्यात पहिले AI जो आहे हा AI ऑफ करतो, किंवा तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन सुद्धा AI जो असेल हा AI अनेबल, AI मोड जो असेल हा इकडनं सुद्धा तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन AI मोड जो असतो हा तुम्ही ऑफ करू शकता. टर्न AI मोड जो आहे हा ऑफ करा. ओके, त्यानंतर आपल्याला स्क्रीनर दिलेला आहे, स्टॉक स्क्रीनर. ओके, ह्या स्टॉक स्क्रीनर मध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे OI टू OI. ओके, आता OI टू OI मध्ये आपण सुरुवात कधी करतो, पोझिशनल ट्रेड्स साठी आपण कधी सुरुवात करतो, तर पोझिशनल ट्रेडची जी सुरुवात असते ही आपली एक्सपायरी झाल्यानंतर 2 दिवस, एक्सपायरी झाल्यानंतर 2 दिवसानंतर आपण काय करतो, आपण स्टार्ट करतो बेसिकली OI टू OI मध्ये ट्रेड करायला. ओके, मग जूनची एक्सपायरी कधी चालू झाली, सो जूनची एक्सपायरी चालू झाली मे महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी, जेव्हा एक्सपायरी संपली मेची, त्यानंतर बुधवारी जेव्हा नवीन चालू झाली तेव्हा तुमची जून महिन्याची एक्सपायरी स्टार्ट झाली. ओके, मग आपण एकदा बघूया मे महिन्याची एक्सपायरी कधी संपली. सो मे महिन्याची एक्सपायरी संपलेली आहे शेवटची, ती म्हणजे 26 मेला. कधीपासून संपलेली आहे, मेला, 26 मेला आपली एक्सपायरी जी आहे ही संपलेली आहे. मग नवीन एक्सपायरी जूनची चालू झालेली आहे 27 मे पासून. जूनची एक्सपायरी चालू झालेली आहे 27 मे 2026 पासून. एक्सपायरी झाल्यानंतर 2 दिवसापर्यंत आपण OI टू OI मध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रेड करत नाही. ह्याचं कारण मार्केटमध्ये डेटा स्टेबल व्हायला, रायटरच्या पोझिशन्स लागायला, रायटरच्या पोझिशन स्टेबल व्हायला वेळ लागतो. ओके, मग आता आपण बघूया मार्केटमध्ये मी काय करतो, मी एक्सपायरी सिलेक्ट करतो, नेक्स्ट एक्सपायरी. ओके, जूनची पहिली एक्सपायरी मी सिलेक्ट केली 2 जून, आणि बघूया मार्केटमध्ये कधी कधी चालू होतं मार्केट. ओके, 28 मेला सुट्टी होती, 27 आणि 29 मे 2 दिवस आपण ट्रेड करणार नाही. 30 तारखेला शनिवार होता आणि 31 तारखेला रविवार होता. म्हणजे OI टू OI मध्ये आपण ट्रेड करायला सुरुवात ही 1 जून पासून करणार आहोत. ओके, 1 जून पासून आपण ट्रेड करायला सुरुवात करणार आहोत. तो ट्रेड आपण एक्सपायरी चालू झाल्यापासून 2 ते 2.5 आठवड्यापर्यंत करू शकतो. त्याच्यावरती आपण नवीन स्टॉक मध्ये एंट्री करणार नाही. म्हणजे साधारणतः 15 जूनच्या आसपास किंवा 16 जूनच्या आसपास आपण नवीन ट्रेड इनिशिएट करू शकतो OI टू OI मध्ये. 16 नंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट किंवा 15 नंतर आपण नवीन ट्रेड इनिशिएट करणार नाही आहोत. हा सगळ्यात पहिला डिस्क्लेमर आहे. ओके, सेकंड, OI टू OI मध्ये आपण सुरुवात जी करणार आहोत ही सकाळी 9:30 वाजता बघायला सुरुवात करणार आहोत. ते दुपारी 12:30 ते 1 पर्यंत जे स्टॉक येतील त्याच स्टॉक मध्ये आपण जे आहेत हे एंट्री किंवा एक्झिट जी काही असेल ती आपण करणार आहोत. सो चलो स्टार्ट करूया 1 जून पासूनचं OI टू OI चं अनालिसिस. मी स्टॉक स्क्रीनर मध्ये गेलो, OI टू OI मध्ये गेलो. ओके, OI टू OI मध्ये गेल्यानंतर सगळ्यात सर्वप्रथम मी इथे डेट सिलेक्ट करणार. वरती राईट साईडला डेट सिलेक्ट करायची असेल, त्याच्यामध्ये मी 1 जून ही डेट सिलेक्ट करतो आणि सुरुवात करूया आपल्या अनालिसिसला. ठीक आहे, परत एकदा सांगतो, हा मोठा व्हिडिओ होणार आहे, पण ह्याच्यातनं नॉलेज तुम्हाला कुठून कुठून मिळणार आहे एकदम प्रॉपर. सो हा नीट व्हिडिओ बघा. परत ह्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन जर का विचारायला लागलात व्हिडिओ बघून सुद्धा, तर ह्याचा अर्थ तुम्ही काहीतरी गडबड केलेली आहे. एकतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये, किंवा तुम्ही नीट बघत नाही आहात, किंवा तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून बघताय. जी लोक नवीन असतील चॅनलला, लवकरात लवकर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. ओके, सो आपण आता स्टार्ट करूया. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जे जे काही स्टॉक तुम्हाला सांगेन त्या स्टॉक मध्ये, ओके, त्या स्टॉक मध्ये कोणी पोझिशन बनवलेली होती का जूनच्या एक्सपायरी मध्ये, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा मला. ठीक आहे, मग बघूया
एक जूनला कोणकोणते स्टॉक आपल्याकडे आलेले होते ते आपण एकदा चेक करूया. 1 जूनला आधी सपोर्ट साईडचे स्टॉक बघूया. 9:30 नंतरचे स्टॉक बघू. अंबुजा सिमेंट आहे, क्रॉम्प्टन आहे, एबी कॅपिटल आहे, ट्रेंट आहे. ठीक आहे. बजाज फायनान्स आहे, HAL आलेला आहे. ठीक आहे, सपोर्ट साईडला ओआयच्या. बस. कल्याण ज्वेलर्स तुम्हाला आलेला दिसतो इथे 1च्या आसपास. बस आता त्याच्या पुढे आपण 1 नंतर साधारणतः नको बघायला. ठीक आहे, मग मी अंबुजा सिमेंट आपण बघूया. सगळ्यात पहिला स्टॉक अनालिसिस करूया. सपोर्टला आलाय म्हणजे त्याच्यामध्ये बुलिश मूव्ह आपल्याला पकडायचे. AI मी ऑफ केलाय. सपोर्ट 450 ला आहे. बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग मला होताना दिसत नाहीये. ठीक आहे, चलो. जर का मी एंट्री केली 450 ला तर माझं टार्गेट 450च असेल, कारण रेजिस्टन्स काय आहे 460 वरनं 450 ला येतो. मग मी जर का एंट्री केली तर मला काहीच टार्गेट मिळणार नाही. मिनिमम 3 ते 4 स्ट्राईक प्राइसचं मला टार्गेट लागेल. मग मी 450 ला जर का ओवायच्या सपोर्टरने एंट्री करतोय तर माझं 460 टार्गेट नसणार. का? कारण तो रेजिस्टन्स स्वतःच खाली येतोय. मग काय करणार आपण? हा स्टॉक इग्नोर करणार. हे मी सगळे तुम्हाला ट्रेड सांगतोय, हे व्हेरी सेफेस्ट ट्रेड सांगतोय. ठीक आहे. क्रॉम्प्टन मध्ये बघूया. क्रॉम्प्टन मध्ये सपोर्ट माझा आहे 280चा. बॉटम साईडला कुठेही विकनेस मला दिसत नाहीये. जर का मी क्रॉम्प्टन मध्ये एंट्री केली तर माझं टार्गेट 280 ची एंट्री आणि 300चं टार्गेट हे असणार होतं. ओके, लेट सी. मग बघूया गॅमा एक्सपोजर आपल्याला साथ देतंय का. 280 ला कोणत्याही प्रकारचा मोठी वॉल नाहीये. तुम्ही जर का नीट बघाल तर मोठी वॉल उभी आहे 300च्या स्ट्राईक प्राइसला आणि ती सुद्धा रेड आहे. बुलिश लोक नसल्यात जमा आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर का क्रॉम्प्टन बघितला तर जूनच्या एक्सपायरीला हा स्टॉक काय असू शकतो, बेरिश मोड मध्ये जाऊ शकतो आणि म्हणून तो कितीही सपोर्टला आला त्यामुळे तो आपण इग्नोर करणार. हे मी व्हेरी सेफेस्ट ट्रेड सांगतोय. ज्यांना कोणाला रिस्की ट्रेड बघायचे असतील त्यांना त्यासाठी एओसी शिकावं लागेल 15 जुलैच्या बॅच पासून. ठीक आहे, कारण रिस्की ट्रेड हे तुम्ही जर का शिकलेला असाल तरच तुम्हाला येणार आहेत. हे सगळे मी सेफेस्ट ट्रेड सांगतोय. ओके, चलो. त्यानंतर एबी कॅपिटल आलेला आहे 10:04 ओआयच्या सपोर्ट साईडला 1 जूनला. 360चा सपोर्ट आहे ओआयचा. बॉटमला कुठेही मला येल्लो बॉक्सेस शिफ्टिंग दिसत नाहीये. जर मी एंट्री करायचा 360 ला प्रयत्न केला तर माझं टार्गेट 370 असू शकेल. टार्गेट छोटं दिसतंय मला. ओके, मी तुम्हाला काय बोललोय, मिनिमम 3 ते 4 स्ट्राईक प्राइसचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे. मी जर का 360 ला एंट्री करतोय म्हणजे मी जर का मेजर रिस्क मार्केटमध्ये घेतोय तर मला रिवॉर्ड्स कमी मिळत आहेत पोझिशनल ट्रेडमध्ये. मग मी काय करेन, हा स्टॉक मी काय करेन, हा स्टॉक मी अवॉइड करायचा प्रयत्न करेन. कारण की सपोर्ट माझा जरी स्ट्रॉंग असला, रेजिस्टन्स 370 ला जरी असला, तो बॉटमला येत नसला तरीही माझा टार्गेट कमी आहे, छोटं आहे पोझिशनल ट्रेडमध्ये. मग एवढं छोटं टार्गेट घेण्यासाठी मी माझे पैसे दावणीवर लावायचे का? तर नाही. ओके, गॅमा एक्सपोजर पण आलोय. घेणार नाहीये ट्रेड पण गॅमा एक्सपोजर पण बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये पण हा स्टॉक आलाय बुलिशला, सपोर्ट साईडला आलाय म्हणजे बुलिशला आहे. आणि ओव्हरऑल जर का बघाल तर ओव्हरऑल मोठी टॉवर, मोठा वॉल हा 370 ला बेरिश लोकांचा आहे. बुलिश लोक अजूनही कुठेही कोणत्याही प्रकारचा एकजूट त्यांच्यामध्ये दिसत नाहीये. ना बुलिश मध्ये गॅमा एक्सपोजर बुलिश साईडला झुकत आहे. मग आपण काय करणार, हा सुद्धा स्टॉक इग्नोर करणार. मग बघूया ट्रेंट मध्ये आपल्याला काय मिळतंय. ठीक आहे, ट्रेंट मध्ये सपोर्ट तुमचा आहे 4200चा ओपन इंटरेस्टला. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. ओके, जर मी सपोर्ट 4200च्या इकडनं एंट्री मारायचा प्रयत्न केला तर माझं टार्गेट 4500 नसणार आहे, तर माझं 4300च टार्गेट आहे. कारण माझा रेजिस्टन्स 4500 वरनं 4300 ला येतोय. म्हणजे ह्या स्टॉक मध्ये पण एबी कॅपिटल सारखं मला काय मिळणार आहे, छोटस टार्गेट मिळणार आहे. ओके, मग या छोट्या टार्गेटसाठी मी मोठी रिस्क घेऊ शकतो का? तर बिलकुल नाही. तरी एकदा गॅमा एक्सपोजर बघूया. ट्रेड तर घ्यायचा नाही या स्टॉक मध्ये, पण बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये सुद्धा बेरिश लोकांची संख्या जास्त आहे, बुलिश लोक नसल्यात जमा आहेत. ठीक आहे, म्हणजे हा ट्रेंड स्टॉक सुद्धा मी काय करणार, इग्नोर करणार. बजाज फायनान्स बघूया. बजाज फायनान्स मध्ये काय सिच्युएशन आहे, ट्रेड काही बनतोय का? सपोर्ट 900चा आहे ओपन इंटरेस्टला. बॉटम साईडला कुठेही मला शिफ्टिंग दिसत नाही. ऍक्च्युली लिक्विडिटी पण बघायला लागते, पण सध्या मोठा व्हिडिओ बनेल, खूपच मोठा बनेल, 1.5-2 तासाचा.
त्यामुळे ते लिक्विडिटी आणि बाकी मी अदर काही इम्पॉर्टंट आहेत ते मी घेत नाहीये. ते जर का शिकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण बॅच करावी लागेल, त्याच्यातनं सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात. ओके, ही फक्त मी समरी बनवतोय. 900चा सपोर्ट आहे बजाज फायनान्सचा ओपन इंटरेस्टला बॉटम साईडला. जर का तुम्हाला शिफ्टिंग दिसतंय तर अजिबात दिसत नाहीये. मी जर का 900च्या सपोर्टवरनं ट्रेड बनवला बुलिशचा आणि तर माझं टार्गेट 950चं टार्गेट असेल. बघूया ऍज पर शिफ्टिंग तर मला एंट्री बसतीये. ओके, चेक करूया गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतोय का ट्रेड करायला. बिलकुल करत नाहीये. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोक काय आहेत, बुलिश लोकांची संख्या बॅरिश लोकांच्या संख्येपेक्षा कैक पटीने कमी आहे. त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये पण एंट्री करणार नाही. लक्षात घ्या, ओआय टू ओआय मध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा गॅमा एक्सपोजरला सुद्धा महत्व असतं. बऱ्याच वेळेला असं घडतं की शिफ्टिंग मला साथ देतोय पण गॅमा एक्सपोजर साथ देत नाहीये, तर अवॉइड करायचा तो स्टॉक. त्यानंतर HAL आलेला होता. HAL चा आपण बॅक टेस्टिंग स्टार्ट करूया. HAL मध्ये काय चाललंय, HAL मध्ये जर का बघाल तर सपोर्ट माझा 4300चा आहे ओपन इंटरेस्टचा. बॉटम साईडला कुठेही मला येल्लो बॉक्स लावून शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. ओके, म्हणजे मी जर का 4300 ची जर का एंट्री मारायचा प्रयत्न केला तर माझं टार्गेट 4400 असेल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलंय, 3 ते 4 स्ट्राईक प्राइसचं तुमचं मिनिमम टार्गेट पाहिजे. तर एवढे मोठी जर का पैसे लावताय, एवढी रिस्क घेताय तर रिवॉर्ड्स पण तेवढे मिळतील. इकडे काय होतंय, 4300 ची एंट्री आणि 4400च टार्गेट, कारण रेजिस्टन्स वरनं खाली येतोय. ओके, म्हणजे ऍज पर शिफ्टिंग तर आपल्याला अलाउ करत नाहीये मार्केटमध्ये ट्रेड इनिशिएट करायला ह्या स्टॉकमध्ये. आपण गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये काय दिसतंय आपल्याला, तर गॅमा एक्सपोजर मध्ये सगळ्यात मोठी वॉल आपल्याला रेड कलरची दिसते 4500ला. ओके, आणि 4200 ला गॅमा एक्सपोजर बघूया. इथे सगळ्यात मोठी ग्रीन आहे वॉल. तर आपण एकदा 4200 ला हे इन्क्रीजिंग आहेत का बघूया. बुलिश लोक हिस्टॉरिकल मध्ये जाऊन बघायचं तर ते डिक्रीजिंग आहे. म्हणजे सपोर्ट कितीही माझा स्ट्रॉंग असला तरीही ते डिक्रीजिंग मोड मध्ये मला बघायला मिळतात. म्हणजे ह्या स्टॉक मध्ये मी एंट्री का नाही करणार, तर जरी सपोर्ट माझा बॉटम साईडला कुठेही शिफ्ट होत नसला तरीही गॅमा एक्सपोजर प्रमाणे ह्यांच्यामध्ये ताकदच नाहीये मार्केटला थांबवून ठेवायची. ओके, प्लस जरी मी इकडनं ट्रेड केला तरी माझं टार्गेट खूपच छोटं असेल. ओके, म्हणून हा स्टॉक सुद्धा मी इग्नोर करणार आहे. मग जाऊया कल्याण ज्वेलर्स मध्ये. कल्याण ज्वेलर्स पण आलेला 1:02 सपोर्ट माझा आहे 350चा, माफ करा. ओके, सपोर्टला बॉटमला कुठेही येल्लो बॉक्सेस नाहीये, सपोर्ट कुठेही बॉटमला शिफ्ट होताना दिसत नाहीये. जर मी कल्याण ज्वेलर्स मध्ये एंट्री केली तर 350 ची माझी एंट्री होती आणि माझं टार्गेट होतं 400चं. ओके, सो टार्गेट पण मोठं आहे आणि सपोर्ट पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे ऍज पर शिफ्टिंग मला काय दिसतंय, ऍज पर शिफ्टिंग मला इकडे बेस्ट मला हा स्टॉक बाईंग साठी दिसतो. पण बघूया गॅमा एक्सपोजर मला साथ देतंय का. तर गॅमा एक्सपोजर मध्ये बघितलं, अरे बापरे, गॅमा एक्सपोजर मध्ये तर कोणीच नाही आहे बुलिश साठी. बेरिश वाल्यांचीच संख्या जास्त आहे. सो बेस्ट हेच राहील की हा स्टॉक सुद्धा आपण अवॉइड करू. म्हणजे 1 जूनला सपोर्ट साईडला आपल्याला कोणत्याही प्रकारचा बुलिश साठीचा बाईंगचा ट्रेड स्टॉकने दिला नव्हता. आता आपण बघूया रेजिस्टन्स साईडला 9:30 नंतरची टायमिंग. L&T आलाय, पर्सिस्टंट आलाय, झायडस लाईफ आलाय, लॉरस लॅब आलाय. बस तेच तेच स्टॉक पुन्हा आले. त्यामुळे हे टोटल 1, 2, 3 आणि 4 हे 4 स्टॉक आपल्याला इथे आलेले दिसत आहेत. मग सगळ्यात पहिले L&T आहे. L&T मध्ये रेजिस्टन्सला तो स्टॉक आहे. OI माझा रेजिस्टन्सचा स्ट्रॉंग आहे, वरती कुठेही शिफ्टिंग मला दिसत नाहीये. ओके, जर मी या स्टॉक मध्ये एंट्री केली तर 4100 ची माझी एंट्री असेल. ओके, आणि सपोर्ट माझा असेल 4000चा. म्हणजे 4100 वरनं टार्गेट माझं 4000चं दिसेल. आणि सपोर्ट जर का बघाल तर सपोर्ट पण कुठेही वरती शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6 स्ट्राईक प्राइसचं, 5 ते 6 स्ट्राईक प्राइसचं मला टार्गेट मिळतंय. मग आता बघूया गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतंय का हा ट्रेड करायला. सो मी गॅमा एक्सपोजर मध्ये जातो आणि तिथे सगळ्यात मोठी वॉल बघतो तर 4100 ला सगळ्यात मोठी वॉल मला बघायला मिळते. काय मिळते, 4100 ला मला सगळ्यात मोठी वॉल बघायला मिळते. माझा रेजिस्टन्स सुद्धा 4100 ला आहे. ठीक आहे, सो वॉल बघूया. हिस्टॉरिकल डेटामध्ये जाऊन एकदा चेक करूया की ही जी वॉल आहे ही इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे डे बाय डे. 4100 ची वॉल. तर 4100 ची वॉल जर का बघाल तर
31 मेला साधारणतः 7 करोडच्या आसपास होती आणि आता 9.5 करोडच्या आसपास आहे. म्हणजे कालच्या पेक्षा आज इकडे काय झालंय, इकडे मार्केटमध्ये मला गॅमा एक्सपोजर अलाउ करताना मला बघायला मिळतोय. ओके. परंतु एक गोष्ट तुम्हाला एक ध्यानात ठेवली पाहिजे तुम्ही, की ट्रेड करत असताना मार्केटमध्ये रेजिस्टन्स बघितला तर हा 72% आसपास आहे. 72% आसपास याचा अर्थ काय? हा पुढे जाऊन जर का इन्क्रीज झाला तर तुम्हाला लॉस मध्ये सुद्धा जाऊ शकता तुम्ही. सो बेस्ट हेच आहे. हा स्टॉक आपल्याला वॉच करायचा आहे. LNTचा स्टॉक, LT स्टॉक जो आहे हा पुढपर्यंत वॉच करा. वॉच केल्यानंतर जर ही पर्सेंटेज कमी होत असतील तरच 4100 वरनं एंट्री करा. म्हणजे हा जो ट्रेड होता 1 जूनला बेअरिशचा 9:30 वाजताचा LNTचा हा यथातथा होता. अजूनही आपल्याला इथे क्लिअर होत नाही. मग आपण काय करणार? वेट करणार, वॉच करणार आणि जर मिळाला तरच आपण ट्रेड करायचा आहे. बाकी ट्रेड नाकारण्यासाठी ऍज सच काहीही मला इथे डेटा बघायला मिळत नाही. ठीक आहे. सो LNT आपण करू शकतो पण वाट बघावी लागेल. ठीक आहे. आता बघूया पर्सिस्टंट. पर्सिस्टंट मध्ये काय दिसतंय? तर पर्सिस्टंट मध्ये जर का तुम्ही बघाल तर पर्सिस्टंट मध्ये रेजिस्टन्स 5300चा आहे. ओआयचा रेजिस्टन्स आहे. कुठेही टॉप साइडला मला शिफ्टिंग दिसत नाहीये आणि सपोर्ट माझा आहे 5100चा. मग मी जर का 5300ला शॉर्ट केला हा स्टॉक केला असता तर मला 5100 हे माझं टार्गेट असतं. आता चेक करूया मला गॅमा एक्सपोजर मला साथ देतोय का. मग मी जातो गॅमा एक्सपोजर मध्ये. सगळ्यात पहिले 5300ला माझा रेजिस्टन्स आहे बरोबर. आणि गॅमा एक्सपोजर पण काय, गॅमा एक्सपोजर पण 5300ला सगळ्यात मोठं टॉवर उभा आहे. आणि तुम्ही बघाल तर बुलिश लोकांची संख्या ना के बराबर आहे, ना के बराबर, लक्षात घ्या. मग मी काय करणार, एकदा चेक करूया 5300ची जी ही लोक आहेत, ओके, ह्यांची ताकद दिवसेंदिवस वाढतीये का. मग इथे हिस्टॉरिकल जीएक्स मध्ये जाणार, 5300 सिलेक्ट करणार आणि वन डेचं सिलेक्ट करणार. तर इथे प्रचंड ताकद मला जी आहे ती वाढताना बघायला मिळते. प्रचंड ताकद जी आहे ती मला वाढताना बघायला मिळते. याचा अर्थ ही जी ओपन इंटरेस्ट मधले जे कॉल रायटर्स आहेत यांच्याकडे प्रचंड ताकद मार्केटमध्ये आहे आणि वरती कुठेही मला रिस्क फॅक्टर वाढताना दिसत नाही. मग इकडनं मी ट्रेड करणार का? येस, मी ह्या स्टॉक मध्ये ट्रेड करणार. आणि ट्रेड कसा करणार, तर मी 5003 मी दाखवताना आता तुम्हाला ऑप्शन्सचा दाखवतोय, लक्षात घ्या. तुम्ही फ्युचरच्या बेसिसवरती फ्युचर पण शॉर्ट करू शकता किंवा इक्विटी पण शॉर्ट करू शकता. ओके. सो मी 5300चा रेजिस्टन्स कॉपी केला. ओके. आणि माझा रेजिस्टन्स पासून जो माझा सपोर्ट आहे त्याच्या 50% कोणती स्ट्राईक प्राइस आहे, 5200 किंवा 5250. या दोन स्ट्राईक प्राइस पैकी कोणत्याही स्ट्राईक प्राइसचा तुम्ही पुट बाय करा. 5200चा केला तर तो सगळ्यात चांगला असेल. का चांगला असेल? ह्याचं कारण 5200ला व्हॉल्यूम हा 5250 पेक्षा जास्त आहे. मग मी इथे कॉपी केला. ओके. मला इथे बाईंग प्राइस दाखवतात 153. म्हणजे 5349 ला जेव्हा रेजिस्टन्सला स्टॉक येईल तेव्हा मला 153 ला इथे येऊन पुट बाय करायचा. मग पुट बाय केल्यानंतर टार्गेट काय असेल, तर पुट बाय केल्यानंतर त्याचं टार्गेट असेल 300चं, डबलचं टार्गेट असेल ह्याच्यामध्ये. जे जिकडे तुम्ही एंट्री कराल त्याच्या डबलचं टार्गेट तुम्हाला इथे लावून ठेवायचं. म्हणजे 153 ची एंट्री साधारणतः 300च्या आसपास तुमचं टार्गेट असेल. ओवाय टू ओवाय मध्ये ट्रेड करत असताना जीटीटी ऑर्डर तुम्हाला प्लेस करायची. ठीक आहे. म्हणजे एकदा तुम्ही ऑर्डर प्लेस केली की डायरेक्टली काय होणार, डायरेक्टली तुम्ही काय करणार आहात, एकदा तुम्ही ऑर्डर प्लेस केलीत की ती एक्सपायरी पर्यंत टिल डेट आहे तशी राहणार. सो 153 ची एंट्री बनवणार आणि 300च्या आसपासचं तुम्ही टार्गेट लावायचं. ओके. टार्गेट दोन प्रकारची इथे असणार आहेत. ओके. जर मार्केट असं धरून चाला, जर 5300ला तुम्ही पुट बाय केलं आणि जर स्पॉट वरती पहिलं तुम्हाला टार्गेट मिळालं पण 300चं टार्गेट आलं नाही प्रीमियम वरती, विच एव्हर इज अर्ली, तर तुम्हाला प्रॉफिट बुक करायचंय. जर स्पॉटचं टार्गेट पहिलं आलं पण 300चं तुम्हाला टार्गेट आलं नाहीये प्रीमियमला, तुम्ही असणार तर प्रॉफिट मध्ये. मग जे प्रॉफिट असेल ते पदरात पाडून मार्केटमधून एक्झिट करायचे, लक्षात घ्या. ओके. पण जर का 5300ला तुम्ही पुट घेतलात, मार्केट 5200ला आलं आणि हा प्रीमियम डबल झाला 300चा, मग मग स्पॉट पर्यंत थांबायचं नाही. तुमचं प्रीमियमचं टार्गेट आलंय म्हणजे तुम्ही एक्झिट करायचं. म्हणजे काय, स्पॉटचं टार्गेट पहिलं आलं तर स्पॉटचं टार्गेट देव मानून तो आपण पदरात पाडून घ्यायचं किंवा 5200चं टार्गेट देव मानून आपण ते पदरात पाडायचं, विच एव्हर इज अर्ली.
जे लवकर येईल ते ऍक्सेप्ट करून पुढे जायचं. प्रीमियमचं टार्गेट आलं तर प्रीमियमचं टार्गेट बुक करा, स्पॉटचं टार्गेट आलं तर स्पॉटचं टार्गेट बुक करा. ठीक आहे. सो चलो आता आपण एंट्री मारूया इथे. म्हणजे मी याला साधारण 153 रुपयाला एंट्री केली 9:36 1 जूनला. 5300 ला माझा रेजिस्टन्स होता. ठीक आहे. आता त्याच दिवशी ऍक्च्युली वेळ नाहीये, काही युट्यूब मध्ये आपल्याला काही लिमिटेशन्स येतात, त्यामुळे मी डायरेक्ट 2:30चं मार्केट बघतो. 2:30 वाजता मला काय दिसतंय, तर 5300चा, लक्षात घ्या नीट बघा मी काय म्हणतोय, 5300चा 5300चा ओपन इंटरेस्टचा रेजिस्टन्स माझा 5500 ला गेलाय. त्यामुळे बघा मी शॉर्ट केलेला होता 5300 वरनं, पुट बाय केलेला होता 5200चा पुट 153 ला बाय केलेला, ह्याच्यामध्ये माझा लॉस चालू आहे. ओके, मग मी लॉस बुक करायचा का? नाही. तर राज सरांनी आपल्याला काय शिकवलंय, लॉस बुक करायचा नसतो, तर लॉस आपण ऍव्हरेज करायचा असतो. लक्षात घ्या. म्हणजे मी जर का 5200चा पुट बाय केलाय 5300 ला रेजिस्टन्स असताना, पण रेजिस्टन्सच वरती गेलाय त्यामुळे मार्केट वरती चाललंय, तर घाबरायचं कारण नाही. जेव्हा मार्केट 5500च्या रेजिस्टन्सला येईल, जेव्हा मार्केट 5500च्या रेजिस्टन्सला येईल, तेव्हा आपण काय करूया, तेव्हा आपण तो स्टॉक जो आहे तेव्हा अजून एक 5200चा पुट आपण बाय करूया. अजून एक 5200चा पुट काय तो बाय करूया. मग आता मार्केट आलंय का 5593 ला, तर बिलकुल आलं नाही. मग आपण काय करणार, आपण त्याला आत्ता तरी ऍव्हरेज करणार नाही. आता जो लॉस आहे तो बुक करायचा नाही. आता लॉस का नाही बुक करणार, कारण सपोर्ट अजूनही 5100 ला आहे. सपोर्ट वरती यायचा प्रयत्न करत नाहीये, मग लॉस बुक नाही करणार. जेव्हा मार्केट 5500च्या रेजिस्टन्सला येईल तेव्हा 5000 रेजिस्टन्स कॉपी करून तेव्हा आपण काय करू, 5200चा अजून एक पुट जो असेल हा इथे बाय करू आणि ऍव्हरेज करू. पण सपोर्ट माझा त्यावेळी खाली स्ट्रॉंग असला पाहिजे, तो वरती येत असेल तेव्हा लॉस बुक करायला. अजून तरी लॉस बुक करायची गरज नाहीये. पुढचं पुढे बघू जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा. 2 जूनला मी परत नेतो पुढे, पुढच्या दिवशी 1:15च्या आसपास बघूया मार्केट आपण काय दिसतंय. अजूनही सेम पोझिशन आहे मार्केटमध्ये, अजूनही मी लॉस उभा आहे, लॉस घेऊन. 5200चा जो पुट आहे, लक्षात घ्या 5200चा जो पुट आहे तो 78 रुपये चाललाय. ओके, 5200चा पुट आहे तो 78 रुपये चाललाय. ओके, अजूनही जर का तुम्ही बघाल तर सपोर्ट अजूनही मार्केटमध्ये वरती येताना दिसत नाहीये. मग मार्केट बुलिश का झालंय, तर रेजिस्टन्स 5300 वरनं 5500 वर गेलाय म्हणून मार्केट बुलिश झालंय. मग आपण काय करू शकतो, इकडे 5500चा मी रेजिस्टन्स कॉपी केला, 5200 ला आलो आणि इथे पेस्ट केला. मला साधारणतः 90 ते 91 रुपयाचं बाईंग दाखवत आहे. म्हणजे 90 ते 91 रुपयाला मी काय करणार, इथे मी अजून एक पुट बाय करणार. का बाय करणार, एक लॉट ऑलरेडी माझा कालपासून चाललाय जो लॉस मध्ये. ओके, पण मी बाय का करणार तो, ह्याचं कारण सपोर्ट अजूनही स्ट्रॉंग आहे. ह्या एक्सपायरीला मार्केटमध्ये परसिस्टंट हा स्टॉक अजूनही खाली येऊ शकतो. मार्केट वरती रेजिस्टन्समुळे गेलंय, सपोर्टचं 0 प्रेशर आहे जर का बघाल तर इथे. मग मी काय करणार, इकडनं कॉपी करणार, 5200च्या एलटीपी वर क्लिक करणार. इथे जी मला एंट्री प्राइस सांगतायत 90 ते 91च्या आसपास, मी तो अजून एक पुट ऍड करणार 5200चा, जेव्हा मार्केट 5492 ला जाईल त्यावेळेस. ओके, सो आता मी सांगतो हा माझा रिअल ट्रेड होता घेतलेला. ओके, सो मी 91 ला बाय केला, 153 ला 1 जूनला बाय केला, 2 जूनला मी 91 रुपयाला मी त्याला बाय केला. ठीक आहे, सो माझा ऍव्हरेज रेट त्याच्यामध्ये पडला 122 रुपये. ओके, म्हणजे 5200चा माझा ऍव्हरेज रेट किती पडला, पुट बाईंगचा 122 रुपये हा माझा रेट पडला, 122 रुपये. ओके, म्हणजे 122 रुपयाला मी हा पुट बाय केला. पहिला 153 आणि दुसरा 91 रुपये 25 पैशाच्या आसपास तो बाय केलेला मी इकडनं. म्हणजे ह्याचा ऍव्हरेज रेट माझा पडला 122 रुपये. मग माझं टार्गेट किती होतं, 300 होतं. माझं टार्गेट पण कमी होणार का, कारण माझा ऍव्हरेज रेट खाली आलाय. मग टार्गेट काय होईल, टार्गेट साधारणतः 244च्या आसपास, डबल म्हणजे 240च्या आसपास माझं टार्गेट होईल. ओके, लेट सी. आता बघूया, इकडे मी ऍव्हरेज केलंय. ओके, त्या दिवशी 2:30 वाजताची पोझिशन बघूया काय चालू होती दुपारी. तर 2:30च्या पोझिशन नुसार अजूनही मार्केट जर का बघाल तर अजूनही मार्केट जे आहे हे अजूनही मार्केट मला काय दिसतंय, अजूनही मार्केट मला इकडेच दिसतंय 5500च्या आसपास. पण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह न्यूज काय मला मिळाली,
तर 5,500 वरनं माझा रेजिस्टन्स खाली येतो, प्रेशर देतो. ओके. आणि ओवाय पण अजूनही 5,100 वरनं तुम्हाला 5,400 ला जरी आलेला दिसला, तरी तो 95% आहे. सो थोडी जर का तुम्ही रिस्क उचललीत तर हा ट्रेड तुम्ही होल्ड करू शकता, कारण हे पर्सेंटेज डेंजर झोनमध्ये आहे. ओके. आणि रेजिस्टन्स वरनं प्रेशर देतो. ओके. सो हा मी ट्रेड होल्ड केलेला. हा माझा रिअल ट्रेड होता. ओके. आता जाऊया 3 जूनला आणि डायरेक्ट तुम्हाला रिझल्टच देतो मी. 3 जूनला 9:50 आसपास जर का तुम्ही बघाल, तर काय मला ह्याच्यामध्ये मिळालं? लक्षात घ्या. मला ह्याच्यामध्ये काय मिळालं? तर मी 5,300 ला जो माझा घेतलेला होता पुट, लक्षात घ्या. 5,300 ला रेजिस्टन्स तर खाली आला नाहीये. पण पर्सिस्टंट हा स्टॉक सपोर्टला आला 5,200 ला. माझा पुट कितीला बाय होता? माझा पुट ₹122 बाय होता. तो काढला कितीला? मी 203 ला काढलाय. ऍक्च्युअली तो दिसताना 200 दिसतोय, पण रिअॅलिटीमध्ये तो 203 ला मी काढलाय. म्हणजे काय झालं? मला स्पॉटचं टार्गेट आलं. याचा अर्थ जो माझा 240चा जो स्टॉप टार्गेट होतं ते मला मिळालं नाही, पण मला स्पॉटचं टार्गेट मिळालं. मग त्या स्पॉटच्या टार्गेटला मी एक्झिट केली आणि जेवढे पैसे मिळाले ते मी पदरात पाडून घेतले. 122चा पुट घेतलेला, तो ₹240 मी एक्झिट केली त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी लॉस बुक का नाही केला? थोडी रिस्क मी उचलली, कारण पर्सेंटेज काय होतं, हे 95% होतं. मे बी सपोर्ट पुन्हा खाली येऊ शकत होता काल 2 जूनला. ओके. म्हणजे हा मला स्टॉक मिळाला ज्याच्यामध्ये मी प्रॉफिट बुक केलं. ओके. पर्सिस्टंट मध्ये ऍव्हरेज करायला लागलं, पण प्रॉफिट बुक केलं. नेक्स्ट स्टॉक कोणता होता? झायडस लाईफ होता, 1 जूनला आलेला 10:10. रेजिस्टन्स 1100चा आहे, ओपन इंटरेस्टचा. टार्गेट माझं 1,050 नसणार आहे, तर टार्गेट 1100च असेल. मग एवढं भलं मोठे पैसे लावून, भलं मोठं रिस्क घेऊन छोटंसं टार्गेट घेणं योग्य आहे का? नाही. मी तुम्हाला काय शिकवलंय? सपोर्ट स्ट्रॉंग असता तर मग 1100 वरनं शॉर्ट केलं असतं. सपोर्ट रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, पण सपोर्ट माझा 1,050 वरनं 1100 ला येताना दिसतोय. ओके. मग मला टार्गेट मिळायचे चान्सेस 99% कमी आहे. मग हा स्टॉक जीईएक्स काय शिफ्टिंगच जर का तुमचं पॉसिबल नाहीये, तर जीईएक्स काय आपण बघणारच नाही. हा स्टॉकच आपण अवॉइड करणार, बिकॉज वी आर अ सेफ ट्रेडर. लॉरस लॅब. लॉरस लॅब मध्ये बघूया काय झालं. लॉरस लॅब मध्ये 1400चा रेजिस्टन्स आहे, वरती कुठेही मला शिफ्टिंग होताना दिसत नाहीये ओपन इंटरेस्ट. जर मी इकडनं शॉर्ट एंट्री केली, पुट बाईंग केलं, तर माझं टार्गेट 1320चं असेल ह्या स्टॉकमध्ये. ह्या स्टॉकमध्ये 1320चं माझं काय असेल? ह्या स्टॉकमध्ये 1320चं माझं टार्गेट असेल. ओके. सो लेट सी, बघूया काय झालं. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर अलाउ करतोय का? तर 1400च्या आसपास माझा रेजिस्टन्स कुठे आहे? बघूया परत एकदा. रेजिस्टन्स माझा 1400चा आहे, ओपन इंटरेस्टचा. बघूया तर रेजिस्टन्स मध्ये ताकद आहे का गॅमा एक्सपोजर प्रमाणे. 1400ला सगळ्यात मोठी वॉल उभी आहे. हिस्टॉरिकल बघूया. तर हिस्टॉरिकल मध्ये सुद्धा मला काय दिसतंय? हिस्टॉरिकल मध्ये सुद्धा मला इन्क्रीजिंग दिसतायत कॉल रायटर्स. ओके. याचा अर्थ रेजिस्टन्स नुसताच स्ट्रॉंग नाहीये, तर त्याच्यामध्ये ताकद सुद्धा आहे. ओके. मग मी ह्याच्यामध्ये काय करू शकतो? ह्याच्यामध्ये मी पुट बाईंग करू शकतो. मग मी काय करणार? रेजिस्टन्स कॉपी करणार. टार्गेट जे माझं असेल त्याच्या 50% म्हणजे त्याच्या मिडल मधला जो स्ट्राईक प्राइस असेल तिथे मी पुट बाय करणार. मग साधारणतः 1350चा मी पुट बाय करणार आणि इथे पेस्ट करणार. ₹18.71 टार्गेट दाखवतायत, सॉरी एंट्री दाखवतायत. जर मी ₹18 एंट्री केली तर ₹36च्या आसपासचं माझं टार्गेट असेल. ओके. ₹36च्या आसपासचं माझं टार्गेट असेल, किंवा जर स्पॉट वरती पहिलं टार्गेट आलं तर ते मी बुक करेन. ओके. लेट सी. 1 जूनचं दुपारी 2:30 वाजताचं टायमिंग बघूया काय मार्केटमध्ये झालंय. ₹18.71चा पुट आहे आपला घेतलेला, 1350चा. बरोबर. ₹18चा पुट आहे, ₹22 चाललाय, प्रॉफिटमध्ये आहे, पण प्रॉफिट बुक करणार नाही करणार. एक तर त्याला स्पॉटचं टार्गेट देऊ दे, किंवा एक तर त्याला आपलं जे ₹36चं टार्गेट आहे ते देऊ दे. ओके. चला 2 जून बघूया. 2 जूनला दुपारी 2:30 वाजता काय झालं. 2:30 वाजताच बघूया ना, तर मोठा बनेल व्हिडिओ हा. ठीक आहे. 2 जूनला 2:30 वाजता डेटामध्ये काही चेंजेस नाहीये. टार्गेट 1320चा आहे तसंच आहे. ₹18.71 बाईंग आहे, तो ₹21 पुट चाललेला आहे. रेजिस्टन्स माझा आहे तसाच आहे तिथे. सो अजूनही ह्या ट्रेडमध्ये मी होल्ड करू शकतो. 3 जूनचं दुपारी 2:30चं टायमिंग बघूया. 3 जून मध्ये रेजिस्टन्स माझा आहे तसाच आहे वरती. सपोर्ट माझा 1320 ला आहे तसाच आहे.
18.71 जो पुट घेतला तो ऑलमोस्ट मी कॉस्ट टू कॉस्ट इथे आलेलो आहे. पण मी इथे कॉस्ट टू कॉस्ट बुक करणार नाही, तर मी 36 रुपयाच्या टार्गेटची वाट बघणार. का वाट बघणार? कारण डेटामध्ये कोणत्याच प्रकारचे चेंजेस मला झालेले नाहीयेत. सपोर्ट इथे कुठेही शिफ्ट होताना मला दिसत नाहीये वरती, आणि रेजिस्टन्स सुद्धा अजूनही स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स पण 1400 ला आहे तसं आहे. 4 जूनला बघूया काय झालं 2:30 वाजता. 4 जूनला जर का बघाल तर एक मात्र मला धोक्याची घंटा मिळाली, की जो 1400चा माझा रेजिस्टन्स होता ओआयचा, तो 1400 वरनं 1450 ला गेला. ओके. पण सपोर्ट जर का तुम्ही बघाल तर सपोर्ट 1320 1300 ला आहे तसा सपोर्ट आहे. वरती कुठेही मला शिफ्ट होताना दिसत नाहीये. म्हणजे ह्याच्यातनं मला कळलं, जर आज लॉरस लॅब जर का 1450 ला आला, तर मी ऍव्हरेज करू शकतो. का? कारण सपोर्ट खामोश आहे. सपोर्ट खाली शांत बसलाय. सपोर्ट जर का वरती यायचा प्रयत्न करत असता, लक्षात घ्या रेजिस्टन्स वरती गेला, सपोर्ट पण वरती येतोय, तर टार्गेट मिळणं मुश्किल आहे. मग लॉस बुक करून बाहेर पडायचं. पण ह्या सिच्युएशन मध्ये आपण ऍव्हरेज करू शकतो. ऍव्हरेज कधी करणार? जेव्हा ओआय 1443 ला जेव्हा येईल हा स्टॉक, त्यावेळी अजून एक आपण 1350 चा जो आहे हा पुट इथे बाय करणार. ओके. मग आता बाय करणार का? नाही, तो 1350 ला येऊ दे. ओके. माफ करा, 1450च्या रेजिस्टन्सला येऊ दे, तेव्हा विचार करू. 5 जूनला म्हटलं ह्या स्टॉकने आपला लॉस खाल्ला 10-10:30च्या आसपास. ओके. मी हे सगळं नोट डाऊन करून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला सांगायला सोपं पडतं आणि व्हिडिओ पण छोटा बनतो. 10:26 पहिलं इंडिकेशन दिलं की ह्या स्टॉकमध्ये आता ऍव्हरेज आपल्याला करायचं नाहीये, तर ह्या स्टॉकमध्ये लॉस बुक करायचा आहे. का लॉस बुक करायचा आहे? 1400 ला सगळ्यात पहिला रेजिस्टन्स होता, तो 1450 ला गेला. 1450 वरनं रेजिस्टन्स आता 1500 ला गेला. म्हणजे रेजिस्टन्स काय करतो? मार्केटला वरती जाऊ देत नाही. मार्केटला वरती न जाऊ देणारी लोकच वरती चालली आहेत. मग मार्केट ऑब्व्हियसली बुलिश होणार. पण तरी आपण ऍव्हरेज करतो. ओके. पण आता ऍव्हरेज का नाही करणार? आता लॉस बुक का करणार? ह्याचं कारण सपोर्ट जो माझा 1320 ला होता, तो सपोर्ट 1400 ला येतोय. मग माझी जिथे एंट्री होती तिथेच सपोर्ट येतोय. मग सपोर्ट त्याला पाडू देईल का बाळांनो? नाही पाडू देणार. मग मी जर का 1350चा जर का पुट घेतला असेल, तर मी काय करणार? तो लॉस बुक करणार या स्टॉकमध्ये. मी घेतला कितीला? 18.71 आसपास बाईंग आहे. लॉस बुक केला किती? 10 रुपयाला. म्हणजे साधारणतः याच्यामध्ये 6,500च्या आसपास तुमचा लॉस बुक झालेला आहे. म्हणजे हा स्टॉक पर्सिस्टंट मध्ये आपल्याला ऍव्हरेज करायला लागलं. ऍव्हरेज करून आपल्याला चांगल्यापैकी प्रॉफिट मिळालं. ओके. पण ह्याच्यामध्ये आपण काय केला? 6,500चा आसपास लॉस बुक केला. मी आसपास म्हणतोय, नाही तर एक्झॅक्ट तुम्ही कॅल्क्युलेट करत बसा. ओके. चलो. म्हणजे 1 जूनला टोटल 2 ट्रेड आले, पर्सिस्टंट आणि लॉरस लॅब. दोघंही बेअरिश मूडचे ट्रेड होते. पर्सिस्टंट मध्ये ऍव्हरेजिंग करायला लागलं, परंतु त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं. आणि लॉरस लॅब मध्ये आपण 1 जूनला घेतलेल्या ट्रेडचा आपण 5 जूनला लॉस बुक केला. आता ओवाय टू ओवाय मध्ये आपण बघूया 2 जूनची कथा. 2 जूनला कोणकोणते स्टॉक आलेले, जे आलेले त्यापैकी किती स्टॉक ट्रेडेबल कंडिशन मध्ये होते ते आपण बघूया. 9:30 पासून सुरुवात करूया. कोलगेट पामोलिव्ह कोलपाल आलेला आहे, एसबीआय कार्ड आलेला आहे, अल्केम आलेला आहे. क्रॉम्प्टन बघणार नाही कारण 2च्या आसपास आला, एवढ्या लेट आपण सहसा घेणार नाही. कोलपाल बघूया. कोलपालमध्ये काही आपल्याला एंट्री बनताना दिसते का? सपोर्ट 2000चा आहे. सपोर्ट बॉटम साईडला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. रेजिस्टन्स माझा 2200चा आहे. ओके. आणि रेजिस्टन्स मध्ये कुठेही मला काय दिसत नाहीये? रेजिस्टन्स मध्ये कुठेही मला वीकनेस बॉटम साईडला दिसत नाहीये. मग मी जर का 2000ला एंट्री केली तर 2200चं टार्गेट मला मे बी मिळू शकतं. ओके. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतोय का ट्रेड करायला? जर गॅमा एक्सपोजर अलाउ करत असेल तरच मी ट्रेड करणार. 2000ला सगळ्यात मोठी वॉल दिसते सपोर्ट साईडला. ती वॉल बघूया इन्क्रीजिंग आहे का? येस. तर ती वॉल काय? ती वॉल कंटिन्युअसली इन्क्रीजिंग मला बघायला मिळते. याचा अर्थ डे बाय डे जो माझा सपोर्ट आहे, इकडे डे बाय डे मला काय दिसतायत? इथे याची स्ट्रेंथ वाढताना दिसते. मग मी एंट्री करू शकतो का? येस, करू शकतो. फक्त लिक्विडिटी चेक करायची. आता लिक्विडिटी कशी चेक करायची? ह्यासाठी मात्र बाळांनो तुम्हाला ऑप्शन चेन शिकावी लागेल. कारण की कसं आहे माहितीये, प्रत्येक गोष्ट मी ओवाय टू ओवाय मध्ये नाही एक्सप्लेन करू शकत. म्हणून आपण बॅचेस चालू करतो आणि ती बॅच आपली 15 जुलै पासून चालू होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं डीप नॉलेज तुम्हाला मिळेल. ही फक्त मी समरी तुम्हाला दाखवतोय. ओके. सो 2000चा सपोर्ट मी कॉपी केला आणि हे सगळे सेफ ट्रेड आहेत. मी ह्याच्यामध्ये रिस्की कोणतेच ट्रेड घेत नाहीये. कॉपी केले. ओके.
आता मी इकडे एंट्री तर मारणार आहे, मग कोणत्या स्ट्राईक प्राइसला एंट्री मारू? तर 2000चा सपोर्ट आहे आणि 2200चा रेजिस्टन्स आहे. मग ह्याच्या मिडलला कोण येतं? 2100. मग या स्टॉकमध्ये मी एंट्री कॉल बाईंगची करू शकतो. मग मी काय करणार? इथे आलो, इथे जो सपोर्ट कॉपी केला तो पेस्ट केला. मला ह्याने सांगितलं की ₹18 बाय करा. ओके, हा कॉल जो आहे हा ₹18 बाय करा. नियम सेम असेल. जीटीटी ऑर्डर लावायची, 36चं टार्गेट असेल. ओके, किंवा स्पॉटचं टार्गेट पहिलं आलं तर ते आपण टार्गेट मानून प्रॉफिट बुक करू. लेट सी, बघूया. एंट्री केलेली आहे. 2 जूनला आपण बघूया. 2 जूनला 2:30 वाजता स्टॉकमध्ये काही गडबड झालेली आहे का? डेटा काही चेंज झालाय का? ओके, तर डेटा ऍज सच काही चेंज झालेला नाहीये. सपोर्ट पासून तो स्टॉक वरती आलाय. 2100चा आपला पुट बाय आहे. कितीला आहे? ₹18. तो ₹24 चाललाय. म्हणजे प्रॉफिट मध्येच आपला पुट आहे. ओके, अजूनही तो आपण त्या ट्रेडमध्ये राहू शकतो. आता बघूया 3 जूनला दुपारी 2:30 वाजता. मी 2:30च बघतो डायरेक्ट. आता वेळ नसतो ना आपल्याकडे. सपोर्ट माझा आहे तिथेच आहे. उलट तो वरती यायचाच जास्त प्रयत्न करतोय. 2100चा कॉल आपला रेजिस्टन्स पण अजूनही स्ट्रॉंग आहे वरती. तो कुठेही बॉटमला येत नाहीये. 2100चा माझा कॉल आहे. तो माझा कॉल काय झालाय? तो माझा ₹18चा कॉल ₹25 झालाय. ₹36चं टार्गेट बुक करणार नाही. 4 जूनचं मार्केट बघूया. दुपारी 2:30 वाजता काय घडलेलं दिसतंय. सेम सिनारिओ आहे. ओपन इंटरेस्ट वरती यायचा. उलट सपोर्ट कडनं जबरदस्त प्रेशर आहे वरनं, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे. रेजिस्टन्स कुठेही मला बॉटमला येताना दिसत नाहीये. 2100चा आपला ₹18चा कॉल ₹23 चाललाय. सो अजूनही या स्टॉकमध्ये ऍज पर डेटा थांबू शकतो. 5 जूनचं बघूया. 2:30 वाजताचा डेटा. सपोर्ट अजून 2000चा आहे. अजूनही तो वरती येताना मला दिसतोय. ओके, रेजिस्टन्स मला कुठेही बॉटम साईडला येल्लो बॉक्स लावून मला येताना दिसत नाहीये. म्हणजे मे बी 2200 पर्यंत टार्गेट येऊ शकतं. 2100चा माझा कॉल बाय केलेला आहे ₹18. तो ₹17 चाललाय. ₹1 लॉस मध्ये सध्या चालू आहे. 8 जूनचं बघूया पुढे काय आलं. 2000चा सपोर्ट आहे. वरतीच यायचा प्रयत्न करतोय अजूनही, त्यामुळे टेन्शनचं काम नाहीये. रेजिस्टन्स मला कुठेही बॉटम साईडला येताना दिसत नाहीये. 2100ला माझा ₹18चा कॉल सध्या ₹19 चाललाय. ₹36चं माझं टार्गेट असणार. 9 जूनला बघूया. दुपारी 2:30ला काय झालं. 2000चा सपोर्ट माझा वरती येताना दिसतोय. चांगली गोष्ट आहे. बेनिफिशियल आहे. रेजिस्टन्स बॉटम साईडला कुठेही येत नाहीये. 2100चा ₹18चा कॉल माझा काय दिसतोय. ₹18चा कॉल ₹17 अजूनही कॉस्ट टू कॉस्ट किंवा लॉस मध्ये चालू आहे. ठीक आहे. 10 जूनला मात्र इथे सिनारिओ वेगळा घडला. 9:35ला 2000चा सपोर्ट आहे. तो वरतीच येताना दिसतोय. चांगली गोष्ट आहे. रेजिस्टन्स जो माझा 2200चा आहे तो 2100ला येताना दिसतो. पण बाळांनो, टार्गेट तर आलं ना. ₹18चा कॉल ₹48ला गेला. पण आपण 36च पकडायचा. का? कारण जीटीटी ऑर्डर लावलेली असेल तर 36 आलं असेल तर तो 36लाच एक्झिट होणार. ओके, सो चांगली गोष्ट आहे. कोलपालमध्ये, कोलगेट पामोलिव्ह मध्ये आपल्याला प्रॉफिट बुक झालेलं आहे. सो आता परत ह्या स्टॉककडे ह्या महिन्यात बघायचं नाही. हटाव मोहीम. ओके, एसबीआय कार्ड पण आलेला 2 जूनला. बघूया त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळते का कोणती. तर सपोर्ट 620चा आहे. तो स्वतःच खाली येतोय. इग्नोर, 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 100% इग्नोर. गॅमा एक्सपोजर बघूया जस्ट. बापरे, नको. अल्केम बघूया. अल्केम पण 1-2 जूनला आलेला आहे बुलिश साठी सपोर्ट साईडला. सपोर्ट 5300चा आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होत नाहीये. माझा रेजिस्टन्स 5800 ना 5700 आहे, तर तरी ठीक आहे. 300 ते 700 तरी आपल्याला टार्गेट मिळू शकतो. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मला अलाउ करताय का? तर गॅमा एक्सपोजर बिलकुल मला अलाउ करत नाहीये. कारण सपोर्ट साईडला एवढी मोठी वॉल नाहीये. ती वॉल इथे बनताना दिसते. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपण एंट्री करणार नाही. ओके, सपोर्ट साईडला टोटल मला 2 जूनला एक स्टॉक मिळाला कोलपाल, आणि त्याचं टार्गेट मला 10 जूनला मिळालं. ओके, आता 2 जूनला रेजिस्टन्स साईड बघूया. रेजिस्टन्स साईडला कोणकोणते स्टॉक आले. नोकरी आलाय, जेएसडब्ल्यू स्टील आलाय. ओके, आणि टीसीएस आलाय. नोकरीमध्ये बघूया काय घडतंय. रेजिस्टन्स 1000चा आहे. ओपन इंटरेस्टचा वरती कुठेही मला शिफ्टिंग दाखवताना दिसत नाहीये. सपोर्ट पण माझा वरती येताना दिसतोय 920 पर्यंत. पण ठीक आहे, 1000 ते 920 आपण तेवढं तरी टार्गेट घेऊ शकतो. ओके, गॅमा एक्सपोजर चेक करूया. मला अलाउ करतंय का ट्रेड करायला. तर गॅमा एक्सपोजर 1000चा आहे. ओके,
एकदा चेक करूया डे बाय डे ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग? नाही. तर गॅमा एक्सपोजर बघाल तर काल साधारणतः 1.4 करोड होतं आणि आज ते कमी झालं. म्हणजे रेझिस्टन्स कितीही स्ट्रॉंग असला तरी त्याची स्ट्रेंथ रेझिस्टन्समध्ये नाहीये. मग आपण ह्या स्टॉकमध्ये ॲक्चुअली रिस्की घेऊ शकलो असतो, पण मी फक्त सेफ ट्रेड तुम्हाला सांगतोय. रिस्की ट्रेड त्यांनाच घेतात जे एओसी शिकलेले आहेत. ओके? नोकरी बंद केली. JSW स्टील बघूया. JSW स्टील पण रेझिस्टन्सला आलाय 2 जूनला. 1300चा रेझिस्टन्स आहे ओपन इंटरेस्टचा, तो वरती जाताना दिसतोय 1440ला. सगळ्यात पहिलं रिजेक्शन हेच आहे. आणि 1200चा सपोर्ट आम्हाला 1300ला येताना दिसतोय. ह्याच्यामध्ये ट्रेड बनवायचाच नाही. रेझिस्टन्स वरती, सपोर्ट वरती सोडून द्या. TCS आलाय 2 जूनला. लेट्स सी TCS मध्ये बघूया काही ट्रेड बनतोय का. सो 2400चा ओपन इंटरेस्ट माझा दिसतोय. वरती कुठेही मला शिफ्टिंग होताना इथे दिसत नाहीये. टार्गेट माझं 2300चं असेल. सपोर्टचं सुद्धा इथे कुठेही मला शिफ्टिंग होताना दिसत नाही. गॅमा एक्सपोजर बघूया मला अलाउ करतोय का. तर गॅमा एक्सपोजर जर अलाउ करत असेल तर आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करू शकतो. ओके. जर गॅमा एक्सपोजर मला अलाउ करत असेल तर मी त्या स्टॉकमध्ये एंट्री करायचा प्रयत्न करेल. मग बघूया 2400ला सगळ्यात मोठं गॅमा एक्सपोजर आहे. रेझिस्टन्सलाच बघूया रेझिस्टन्सची स्ट्रेंथ आहे का. आता तुम्ही जर का सॉरी माफ करा 2400चा आहे तर 2400ला आपल्याला बघावं लागेल. येस, तर 2400ला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग वाढताना दिसतंय. म्हणजे 2400च्या स्ट्राईक प्राइसला मला काय दिसतंय, 2400च्या स्ट्राईक प्राइसला माझा रेझिस्टन्स सुद्धा आहे आणि त्या रेझिस्टन्समध्ये स्ट्रेंथ सुद्धा आहे कारण गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतो. ठीक आहे. मग आपण TCS मध्ये एंट्री करू शकतो. येस, करू शकतो. 2400चा रेझिस्टन्स कॉपी केला. 2360चा मी पुट बाय केला. एंट्री माझी असेल 42 रुपयाच्या आसपास. ओके. 42 ते 42च्या मध्ये एंट्री असेल आणि त्याच्या डबल टार्गेट म्हणजे 84च्या आसपास तुमचं टार्गेट असेल. ओके. मग लेट्स सी बघूया त्या दिवशी काय झालं. 2 जूनला दुपारी 2:30 वाजता काही डेटा चेंज झालेला होता का, आपल्याला बाहेर पडायला मिळालेला का. 2500ला पुट घेतलेला आहे आपण. ठीक आहे. 2500ला आपण पुट घेतलेला आहे. 2360चा पुट घेतलेला आहे. नाही, तो तर लॉस मध्ये चाललाय. 42 रुपयाचा पुट हा माझा 27 रुपये चाललाय. मग सर आम्ही लॉस बुक करायचा का. नाही. का नाही करणार, कारण सपोर्ट अजून वरती येताना दिसत नाहीये. मार्केट बुलिश झाले रेझिस्टन्समुळे. मग 2400चा रेझिस्टन्स 2500ला गेलाय. मग जर 2500ला आला 2494ला तर अजून एक आपण पुट बाय करू आणि ऍव्हरेज करू. पण आता तरी ऍव्हरेजची कंडिशन दिसत नाही कारण मार्केट 2494ला आलेलं नाहीये. मग दुसरा दिवस बघूया. 3 जूनला 9:45 ला तर डायरेक्टच दाखवतो. चला. बुक ट्रेड कोणता केलेला 2360चा पुट होता आपला. ओके. 42 रुपयाचा. त्याने टार्गेट मला दिलं 106चं, पण मी 106 पकडणार नाही. कधीही कमी पकडायचं. ओके. म्हणजे मला ह्याने स्पॉटचं पण टार्गेट दिलंय आणि प्रीमियमचं पण टार्गेट दिलं 84 रुपयाचं. ठीक आहे. म्हणजे 2 जूनला टोटल 2 ट्रेड आले. कोलगेट पामोलिव्ह आणि TCS दोघंही प्रॉफिटेबल आहेत. आता जाऊया 3 जूनच्या OI to OI मध्ये. 3 जूनला कोणकोणते ट्रेड आपल्याला मिळाले. 9 हा TCS, LIC, ATM, पतंजली, पेट्रोनेट, प्रेस्टीज. बस एवढेच आपण बघूया. एक नंतर मोस्टली 12:30 एक नंतर मोस्टली अवॉइड करायचं. ठीक आहे. चला. 3 जूनला हे सगळे सपोर्टचे बघूया. 2300चा TCS आपण बघतोय. TCS मध्ये आपली ऑलरेडी एंट्री करून झालेली आहे. मग परत आपण त्याच्यात एंट्री करायचा विचार सुद्धा करणार नाही. सोडून द्या. कारण आजच तर प्रॉफिट आजच तर प्रॉफिट बुक केलंय आपण सकाळी. मग परत आपण त्याच स्टॉक मध्ये एंट्री करणार का. बिलकुल नाही करणार. सोडून द्या. LIC इंडिया. LIC मध्ये बघूया. सपोर्ट माझा 400चा आहे. सपोर्टला बॉटमला कुठेही येल्लो बॉक्सेस लागलेले दिसत नाहीयेत. ओके. जर मी 400ला एंट्री केली तर रेझिस्टन्स माझा 420चा आहे. तो पण कुठेही बॉटमला शिफ्ट होताना दिसत नाही. म्हणजे 420चा माझा टार्गेट असेल. चांगल्यापैकी मला टार्गेट ह्याच्यामध्ये मिळतंय. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मला अलाउ करताय तर बिलकुल करत नाहीये.
कारण 400 किंवा 400च्या सपोर्टवरनं मी ट्राय करायचा प्रयत्न करतोय, पण मोठी वॉल माझी 390 पर्यंत उभी आहे. म्हणजे हा स्टॉक मे बी 390 पर्यंत जाईल. म्हणजे सपोर्टवरनं ट्रेड करायला गॅमा एक्सपोजर मला अलाऊ करत नाहीये. हा इथपर्यंत येऊ शकतो स्टॉक. मग मी जर का इथे मी कॉल बाय केला, तर काय होणार? माती होणार, लॉस होणार. ओके, सोडून द्या. पेटीएम बघूया. पेटीएम आलेला आहे 11:58 3 जूनला. सपोर्ट 1050चा आहे, टार्गेट 1100चा आहे, कुठेही नाहीये बॉटम साईडला बेरिश प्रेशर. सपोर्टचं कुठेही बॉटम साईडला येल्लो बॉक्सेस नाहीये. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये सगळ्यात मोठा टॉवर 1000ला आहे आणि सगळ्यात मोठा टॉवर रेड कलरचा आहे. म्हणजे बेरिश प्रेशर जास्त दिसतंय बुलिश प्रेशर पेक्षा पेटीएम मध्ये. सोडून द्या. आता बघूया पतंजली. पतंजलीमध्ये काही आपल्याला मिळत आहे का ट्रेड? सपोर्ट 445 ला आहे, बॉटमला कुठेही येल्लो बॉक्स नाहीये. रेजिस्टन्स 500चा आहे आणि तो पण बॉटमला कुठे शिफ्ट होताना दिसत नाहीये. सो जर मी 400ला इकडनं लॉंग 445 वरनं लॉंग पोझिशन बनवली, तर 500चं माझं चांगलं मला टार्गेट ह्याच्यामध्ये मिळू शकतं. मग गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय? तर गॅमा एक्सपोजर मध्ये 445 ला मोठा टॉवर बघायला मिळतोय. चेक करूया पर्सेंटेज, सॉरी माफ करा, गॅमा एक्सपोजर डे बाय डे 445चं इन्क्रीजिंग आहे का? तर ते इन्क्रीजिंग तर दिसतंय, पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम तुम्ही बघितलात काय? सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय? तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे मार्केट आता सपोर्टच्या खाली खेळतंय. आपल्याला 445च्या सपोर्टवरनं कॉल घ्यायचा आहे आणि मार्केट काय खेळतंय? सपोर्टच्या खाली खेळतंय. मग सध्या हा स्टॉक काय करणार? स्टॉक आपण इग्नोर करणार. काय इग्नोर करणार? कारण सपोर्टच्या खाली मार्केट खाली खेळतंय. जोपर्यंत तो सपोर्टला येत नाही आणि डेटा आपल्याला ट्रेडेबल कंडिशन बनत नाही, तोपर्यंत एंट्री करणार नाहीये. त्यामुळे हा पण स्टॉक आपण सोडून देऊया. पेट्रोनेट. पेट्रोनेटमध्ये काय दिसतंय? तर पेट्रोनेटमध्ये 270चा सपोर्ट आहे ओआयचा. बॉटमला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट तुमचं 280चं असेल. टार्गेट पण चांगलं मिळतंय आपल्याला. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर अलाउ करतोय का? बिलकुल करत नाहीये, कारण सपोर्टला सगळ्यात मोठी वॉल 260ला आहे. म्हणजे मार्केट सपोर्ट तोडून 260 पर्यंत जाऊ शकतं किंवा जास्तीत जास्त वरती गेलं तर 275 पर्यंत जाऊ शकतं. त्यामुळे अलाउ गॅमा एक्सपोजर करत नाहीये. हा स्टॉक सुद्धा मी रिजेक्ट केला. ओके, त्यानंतर येतोय तुमचा प्रेस्टिज. 1360चा सपोर्ट आहे. बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग दिसत नाहीये. टार्गेट तुमचं 1500चं असणार आहे. ओके, मे बी हे टार्गेट तुमचं कमी होऊन 1400 होऊ शकतं, कारण सपोर्ट 70%. सो घेताना आपल्याला विचार करावा लागेल. गॅमा एक्सपोजर बघूया काय आहे? तर गॅमा एक्सपोजर 1360ला सगळ्यात जास्त दिसतंय. हिस्टॉरिकल जीएक्स बघूया 1360चा. इन्क्रीजिंग आहे का गॅमा एक्सपोजर? नाही. तर डे बाय डे काय होतंय? डे बाय डे त्याची स्ट्रेंथ कमी होते सपोर्टची. ऍज पर गॅमा एक्सपोजर सपोर्ट किती स्ट्रॉंग असला तरी त्याची स्ट्रेंथ जी आहे, ही स्ट्रेंथ आपल्याला कमी होताना दिसते. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपण काय करणार? ह्या स्टॉकमध्ये आपण कोणत्याही प्रकारची एंट्री करणार नाही. ओके, चलो आता रेजिस्टन्स बघूया. रेजिस्टन्स साईडला 3 जूनला काय घडलेलं आहे? एबीबी, बस एबीबी चाललाय फक्त. ठीक आहे, एबीबी मध्ये बघूया काय घडलंय. ह्याच्यात माझा रिअल ट्रेड होता. 7200चा रेजिस्टन्स आहे. ओके, वरती कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट 7000च्या आसपास असेल, कारण सपोर्ट माझा 6500 वरनं 7000ला येतोय. पण त्याच्यावरती जर का असतं तर एंट्री केली नसती. लक्षात घ्या. मी एंट्री का केली? कारण 7000चा सपोर्ट मला 1 2 3 4 स्ट्राईक प्राइसचं टार्गेट मिळतं. गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर 7200ला सगळ्यात जास्त आहे. ओके, ते इन्क्रीजिंग आहे का डे बाय डे? अरे बापरे, तर इथे मोठा टॉवरच बनलाय. डे बाय डे इन्क्रीजिंग आहे. मग ह्याच्यामध्ये आपण एंट्री काय? ह्याच्यामध्ये एंट्री आपण करू शकतो. ओके, सो 7100ची 7100चा आपण पुट बाय करणार. कॉपी केला, पुट मध्ये गेलो. 170च्या आसपास मी काय केलं? 170च्या आसपास मी बाय करणार त्याला. 170च्या आसपास बाय करणार. टार्गेट काय असेल? 340चा डबल किंवा ॲज अर्ली ॲज पॉसिबल, सॉरी विच एव्हर इज अर्लियर. जर का स्पॉटचं टार्गेट पहिले आलं तर ते बुक करू. ठीक आहे, 4 जूनचा डेटा लावतो डायरेक्ट दुपारी 2:30चा आणि बघूया ह्याच्यामध्ये प्रॉफिट झालाय का लॉस होतोय. 7200चा माझा रेजिस्टन्स होता, तो 7300ला गेला. 7100ला मी पुढे घेतलेला होता. ओके, किती रुपयाला घेतलेला? 170च्या आसपास घेतलेला. तो मला चालला 174, म्हणजे अजूनही 4 पॉईंट फक्त प्रॉफिटेबल मी आहे. ठीक आहे, सपोर्ट माझा वरती कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये, त्यामुळे
जर 7,300 ला मार्केट गेलं तर अजून एक मी काय करेन, तर अजून एक जो असेल हा अजून एक मी काय करेन, अजून एक मी इकडे 7,100 ला मी ऍव्हरेज करेन पुट मध्ये. ठीक आहे. 5 जूनला बघूया काय झालं. 5 जूनला अजूनही सपोर्ट माझा 7,000 ला खामोश बसलेला आहे. माझा 7,100 चा माझा पुट आहे, 193 चालू आहे. रेजिस्टन्स 7,300 ला आहे. अजूनही मी प्रॉफिटेबल आहे. जर 7,300 च्या रेजिस्टन्सला मार्केट गेलं तर अजून एक मी ऍव्हरेज करून पुट ऍड करणार. पण सध्या तशी गरज भासत नाहीये. 170 चा पुट 193 चालू आहे. ह्या ट्रेडमध्ये मी उभा राहू शकतो. 8 जूनला काय झालं, तर सगळ्यात पहिले 8 जूनला मी सकाळचं लावतो. 8 जूनला ऍक्च्युली प्रॉफिट बुक झालं याच्यामध्ये. 8 जूनला बघाल तर आपल्याला स्पॉटचं ऑलमोस्ट टार्गेट आलेलं आहे 6956, म्हणजे ऑलमोस्ट स्पॉटने आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. ओके, म्हणजे काय 260-270 च्या आसपास हा पुट गेलेला होता. आपण बाय केलेला 170 ला. सो तुम्हाला बुक करणं गरजेचं आहे. डबल जरी नाही मिळालं तरी प्रॉफिट झालंय ना, कारण स्पॉटचं टार्गेट पहिलं आलंय. सो 3 जूनला आपल्याला एकच ट्रेड मिळाला रेजिस्टन्सचा एबीपी मधनं, ज्याच्यामध्ये आपल्याला 8 जूनला टार्गेट आलं. ओके, सो तुम्ही ऑप्शन्स मध्ये पण करू शकता, फ्युचर्स मध्ये पण करू शकता किंवा इक्विटी मध्ये पण करू शकता. ओके, आता बघूया 3 जून नंतर 4 जूनला कोणकोणते ओआय टू ओआय मध्ये स्टॉक आले ते बघू. क्रॉम्प्टन, LIC, सेल, बस. सपोर्ट साईडला 4 जूनला एवढेच स्टॉक आले. क्रॉम्प्टन मध्ये बघूया काही ट्रेड बनताना दिसतोय का सपोर्ट साईड वरनं. नाही, तर सपोर्ट खूप लांब आहे माझा ओआयचा. इग्नोर. LIC 400चा सपोर्ट आहे LIC मध्ये. बॉटमला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. रेजिस्टन्स 420 चा आहे, म्हणजे जर का मी 400 ला एंट्री केली तर 420 पर्यंत मला टार्गेट मिळू शकतं आणि रेजिस्टन्स कुठेही बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसत नाही. एकदा गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये 0% स्ट्रेंथ आहे. जर का बुलिश ट्रेड करायचा आहे 400 वरनं तर बघा सगळ्यात मोठा टॉवर 390 पर्यंत आहे, म्हणजे 390 पर्यंत हा जाऊ शकतो LIC. ओके, मग इकडनं मी काय करणार, इकडनं हा ट्रेड इग्नोर करणार. SAIL सेल बघूया. सेल मध्ये आपल्याला काय दिसतंय, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया. सपोर्ट 190 चा आहे, पण मार्केट आता इथे मध्ये खेळतंय. सो ह्याच्यामध्ये आता ट्रेड करून काहीही फायदा नाही. रेजिस्टन्स साईडला बघूया. RBL बँक आलाय 1023 ला आणि टायटन आलाय. मोस्टली एक नंतर करू नका, त्यामुळे मी टायटन अवॉइड करतोय. RBL बँक रेजिस्टन्सला आलाय, बघूया इकडनं पुट बाईंग होतंय का. 350चा रेजिस्टन्स आहे, वरती कुठेही शिफ्ट होत नाहीये. 340चं टार्गेट आहे. बिलकुल ट्रेड करणार नाही, कारण एवढी मोठी जर का रिस्क घेतोय तर टार्गेट मात्र छोटच घेतोय आपण, 2च स्ट्राईक प्राइसचं. इग्नोर करा आणि ह्या स्टॉक मध्ये एंट्री अवॉइड करा. 5 जूनला बघूया 5 जूनला काय काय घडलं. ओके, 5 जूनला सपोर्ट साईड आपण पहिली बघूया आणि सपोर्ट साईड नंतर आपण बाकी बघूया. 5 जूनला मुथूट फायनान्स आलाय सगळ्यात पहिले. ओके, LTF, नॅशनल ॲल्युमिनियम, BSC, UPL. ठीक आहे, मुथूट फायनान्स बघितला. मुथूट फायनान्स मध्ये बघूया सपोर्ट कुठे आहे माझा. तर मुथूट फायनान्स मध्ये सपोर्ट आहे 3,200 चा. बॉटमला कुठेही शिफ्ट होताना मला दिसत नाहीये. टार्गेट माझं 3,500चं आहे. बॉटम साईडला कुठेही प्रेशर देत नाही, म्हणजे चांगल्यापैकी मला टार्गेट ह्याच्यामध्ये मिळू शकतं. बघूया गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतोय का. सो 3,200 चा मला सगळ्यात मोठा टॉवर दिसतोय बुलिश साईडचा. चेक करूया 3,200 चा जो बुलिश टॉवर आहे तो इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. तर तो डिक्रीजिंग आहे, म्हणजे सपोर्ट कितीही तुमचा स्ट्रॉंग असला, कितीही सपोर्ट तुमचा स्ट्रॉंग असला तरी त्या सपोर्ट मध्ये स्ट्रेंथ नाहीये, गॅमा एक्सपोजर अलाउ करत नाहीये. सो आपण हा स्टॉक इग्नोर करू. LTF मध्ये काय दाखवतात आपल्याला, LTF आपण चेक करूया. सपोर्ट 270 चा आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये, टार्गेट छोटा आहे 270 ते 280. काय करणार, अवॉइड करणार. नॅशनल ॲल्युमिनियम. नॅशनल ॲल्युमिनियम मध्ये आपल्याला काय दाखवतायत, तर सपोर्ट 400 चा आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. ओके, टार्गेट माझं ऍज युजल असेल 440चा. सो सपोर्ट वरनं मला चांगला ट्रेड मिळू शकतो.
गॅमा एक्सपोजर चेक करूया, तर 400चा गॅमा एक्सपोजरला सगळ्यात मोठी वॉल आहे. चेक करूया 400चा गॅमा एक्सपोजर इन्क्रीजिंग आहे का? तर येस, ते डे बाय डे इन्क्रीजिंग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करायचा प्रयत्न जो आहे, हा ट्रेड करायचा प्रयत्न करू शकतो. नॅशनल ॲल्युमिनियममध्ये. मग मी सपोर्ट कॉपी केला आणि 420चा स्ट्राईक प्राइसचा कॉल मी इकडनं बाय केला. ₹7.43 म्हणजे 7 रुपयाच्या आसपास धरून चला. 7 रुपयाचा माझी एंट्री आहे, 14 रुपयाचं माझं टार्गेट असेल किंवा विच एव्हर इज अर्लियर स्पॉटचं टार्गेट आलं तर ते बुक करेल. ओके, चलो आता आपण डायरेक्टली जाऊया 6 जूनला. ह्या स्टॉकमध्ये काय झालंय, 8 जूनला दुपारी 2:30 वाजता काय घडतंय, काय घटना घडतायत. सपोर्ट 380चा आहे. प्रॉब्लेम झालाय का इथे? येस. 400 वरनं आपली एंट्री होती. सपोर्ट 380चा आहे. ओके. रेजिस्टन्स माझा 450 वरनं 440ला मी रेजिस्टन्स काही खाली यायचा प्रयत्न करत नाहीये. सो मे बी सपोर्टमुळे मार्केट खाली आलंय, त्यामुळे आपला लॉस चालू आहे. ओके. मग आपण काय करणार? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करणार? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण ॲव्हरेज करायची तयारी करणार. मग ॲव्हरेज कुठनं करणार? जर मार्केट 380च्या सपोर्टला आलं तर इकडनं आपण अजून एक कॉल बाय करणार, सेम स्ट्राईक प्राइसचा 420चा आपण कॉल बाय करणार. ओके, तो किती दाखवतायत? 27 रुपयाच्या आसपास तुम्हाला माफ करा, कॉल बाय करणार 420चा. बरोबर. तो तुम्हाला साधारणतः किती दाखवतायत? एक सेकंड हा. तो तुम्हाला ₹2.80 आसपास त्याचं बाईंग दाखवतात. ₹2.90, ₹2.80. त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे? हा स्टॉक जो असेल, ह्या स्टॉकमध्ये आपल्याला ॲव्हरेज करायला लागणार आणि ह्या स्टॉकमध्ये ॲव्हरेज करायला लागलेलं होतं. जायचं क्लिअर सांगतो. सगळ्यात पहिला आपण बाय केला कॉल ₹7.40 सॉरी ₹7.40. दुसरा आपण कॉल बाय केला ₹2.90 आसपास. म्हणजे माझी ॲव्हरेज प्राइस काय पडली या स्टॉकमध्ये? तर माझी ॲव्हरेज प्राइस पडली ₹5. ही माझी ॲव्हरेज प्राइस आहे. ओके. माझं टार्गेट पण ₹5 आता खाली येऊन ₹10 होणार. ओके. लेट्स सी, बघूया या स्टॉकमध्ये लॉस बुक केलेला आहे. आता बरं मला सांगा, एक सेकंड. बरं. सपोर्ट वरनं खाली आला. आपण ॲव्हरेज केलेलं 420ला, बरोबर? पण आता आपण नाही करणार ॲव्हरेज. आता लॉस बुक करणार, कारण रेजिस्टन्स पण खाली येतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेटच मिळणार नाहीये. मग लॉस जो आहे तो ऍक्सेप्ट करा आणि मार्केटमधनं एक्झिट करा. ओके. म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियममध्ये 5 जूनला आपण एंट्री केली. ओके. 8 जूनला आपण त्याच्यामध्ये काय केलं, ॲव्हरेज केलं आणि 9 जूनला लॉस बुक केला. ठीक आहे. परत बघूया 5 जूनला अजून एक स्टॉक आलेला, तो म्हणजे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. सपोर्ट 4000 आलाय आणि सपोर्ट 4400 वरनं 4200 ला येतो. रेजिस्टन्स 4400 वरनं 4200 ला येतो. तो चेक करूया आपण, गॅमा एक्सपोजर आपल्याला अलाउ करतंय का एंट्री करायला? तर बिलकुल करत नाही. 4000ला सगळ्यात छोटी वॉल आहे. सगळ्यात मोठी वॉल 3800 ला आहे. सोडून द्या. युपीएल 5 जूनला आलेला होता. सपोर्ट 640चा आहे, टार्गेट 650. बिलकुल ट्रेड नाही करणार, कारण टार्गेट छोटं मिळतंय आपल्याला याच्यात. सोडून द्या. चला आता जाऊया आपण रेजिस्टन्स साईडला. 5 जूनला रेजिस्टन्स साईडला कोणते स्टॉक आलेले होते आणि जर आलेले होते तर कोणकोणत्या स्टॉकने टार्गेट दिलं हे आता आपण बघूया. सीजी पॉवर होता, कॅन बँक होता, फेडरल बँक आहे, गेल आहे, अदानी ग्रीन आहे. बस हे दोनच स्टॉक होते. सीजी पॉवर मध्ये बघूया काय आपल्याला ट्रेड मिळत आहेत का. 950 ची एंट्री आहे, रेजिस्टन्स आहे, माफ करा. ओके. कुठेही शिफ्टिंग दिसत नाहीये. टार्गेट आपलं 900चं असेल, सपोर्ट सुद्धा खालीच आहे. गॅमा एक्सपोजर बघूया अलाउ करतोय का. गॅमा एक्सपोजर मध्ये 950 सगळ्यात मोठी वॉल उभी आहे, ती बघूया इन्क्रीजिंग आहे का. येस, तर ती इन्क्रीजिंग बघायला मला मिळते. ओके. म्हणजे आपण काय करणार, 950चा रेजिस्टन्स ह्याच्यात एंट्री करणार, 950चा रेजिस्टन्स कॉपी करणार, 920चा पुट बाय करणार, 17 रुपयाच्या आसपास बाईंग असेल, 34 रुपयाचं तुमचं टार्गेट असेल डबल.
किंवा स्पॉटचं टार्गेट आलं तर ते बुक करायचं पहिलं. ओके, पुढे जाऊया 8 जूनला. ओके, 8 जूनला बघूया, 9:36 बघूया. ओके, आपण काय बाय केलेला? 920 चा पुट बाय केलेला, बरोबर. तो ऑलमोस्ट प्रॉफिटमध्ये आहे. 950 वरनं रेजिस्टन्स वरती खाली येतोय. सपोर्ट अजूनही 900 ला आहे. बघूया टार्गेट आपल्याला आज मिळतंय का? बहुतेक टार्गेट येऊन गेलं असेल, चेक करूया आपण. येस. तर टार्गेट सकाळी साधारणतः 9:15च्या आसपासच बघा हा पुट ₹67 जाऊन आला. 67 रुपीज. ओके. आपण कितीला बाय केलेला? ₹17 ला बाय केलेला 920 चा पुट. आठवतंय? नसेल आठवत तर परत जा पाठी आणि बघा. तो ₹67 गेला. पण आपण ₹67 पकडायचे नाहीत. आपण कमीच पकडायचे. आपण ₹34 ला एक्झिट केली. म्हणजे 5 जूनला एंट्री केली, 8 जूनला आपल्याला डायरेक्टली टार्गेट आलं या स्टॉकमध्ये प्रीमियम वरती. स्पॉट वरती अजून आलं नाहीये. पण मी तुम्हाला सांगितलं प्रीमियम वरती जर का टार्गेट आलं असेल तर विच एव्हर इज अर्लियर ते आपण बुक करणार. ओके. कॅन बँक बघूया. कॅन बँक मध्ये 5 जूनला एंट्री बनत होती का? 137चा टार्गेट एंट्री आहे, रेजिस्टन्स आहे. ओके, वरती कुठे शिफ्टिंग नाहीये. पण एंट्री करणार नाही करणार कारण आपल्याला टार्गेट कमी मिळू शकतं. सोडून द्या. फेडरल बँक. फेडरल बँक मध्ये काय दिसतंय? फेडरल बँक बघूया. 300 ची एंट्री आहे ओवायची. टॉप साईडला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये रेजिस्टन्स. टार्गेट माझं 290चं आहे. सपोर्ट सुद्धा माझा इथे स्ट्रॉंग आहे. तर चेक करूया गॅमा एक्सपोजर अलाउ करतोय का? सो फेडरल बँक मध्ये मला काय करतंय? गॅमा एक्सपोजर मला काय करतंय? गॅमा एक्सपोजर मला अलाउ करतंय. 300 ला सगळ्यात मोठी वॉल आहे. चेक करूया ती वॉल इन्क्रीजिंग आहे का? येस, तर ती वॉल इन्क्रीजिंग आहे. म्हणजे नक्की मी काय करू शकतो? 300च्या रेजिस्टन्सवरनं मी इकडनं रेजिस्टन्सवरनं पुट बाय करू शकतो. मग आपण काय करूया? मुद्दामून पुट बाय करूया 295च्या स्ट्राईक प्राइसवर. ₹5 एंट्री असेल, ₹10 टार्गेट असेल किंवा स्पॉटचं जे टार्गेट असेल ते आपण अर्ली बुक करू. ओके. या स्टॉक मध्ये मात्र लॉस बुक आपण केलेला आहे. का लॉस बुक केला? लक्षात घ्या. आपली एंट्री 300 वर नव्हती. 295चा पुट होता घेतलेला. बरोबर. ₹5.15 तो ₹3 चाललाय. ₹2चा लॉस आहे. ओके. मग आपण लॉस बुक करणार का? रेजिस्टन्स वरती गेलाय आणि सपोर्ट पण वरती येतोय. म्हणजे ह्या एक्सपायरीला मे बी हा झिरो होईल ओटीएम होऊन कारण सपोर्ट वरती गेल्यावर तो खाली पडू देणार नाही मार्केटला. मग इकडे आपण ह्या स्टॉक मध्ये लॉस बुक केलं. गेल बघूया. गेल पण आलेला 5 जूनला. ओके. गेलमध्ये 170चे रेजिस्टन्स आहे. वरती कुठेही शिफ्टिंग नाहीये. पण एंट्री करणार नाही कारण सपोर्ट वरती यायचा. 160 वरनं सपोर्ट 170 ला यायचा प्रयत्न करतोय. सोडून द्या. अदानी ग्रीन. अदानी ग्रीन मध्ये आपल्याला काय दिसतंय? रेजिस्टन्स माझा आहे 1500चा. टॉप साईडला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये रेजिस्टन्सचं. टार्गेट माझं 1400चं असणार आहे. सपोर्ट सुद्धा मला वरती येताना कुठेही बघायला मिळत नाहीये. आता इथे रेजिस्टन्स 1500चा आहे आणि सगळ्यात मोठा टॉवर आहे. बघूया रेजिस्टन्स आपल्या स्ट्रेंथ आहे का? तर ह्याच्यामध्ये एंट्री नाही घेतली तरी चालेल कारण सगळ्यात पहिले अदानीचे सगळे स्टॉक काय असतात? खूप व्होलाटाईल असतात. ओके. सेकंड थिंग, याच्यामध्ये जेवढी इन्क्रीज होण्याचा मुवमेंट व्हायला पाहिजे तेवढी होत नाहीये अदानीमध्ये. ओके. मग एकतर वाट बघा ह्याला अजून इन्क्रीज होऊ दे गॅमा एक्सपोजरला 1500 वरती मग एंट्री करा. कारण मग हा नाहीतर खूप रिस्की होईल. ओके. म्हणून हा स्टॉक मध्ये मी एंट्री केली नव्हती. ओके. सो 5 जूनचा आपला अनालिसिस कंप्लीट झालाय. 5 जून मध्ये टोटल 3 ट्रेड आले. सीजी पॉवर आणि फेडरल बँक दोन्ही ट्रेड बेरिश होते. सीजी पॉवर मध्ये तगडं प्रॉफिट बुक झालं. फेडरल बँक मध्ये आपण लॉस बुक केला. ओके. सॉरी 5 जूनला नॅशनल अल्युमिनियम पण आलेला होता बुलिश साठी ज्याच्यामध्ये आपण 9 जूनला लॉस बुक केला. आता नेक्स्ट बघूया कधी कधी ट्रेड आले 5 जून नंतर डायरेक्ट 8 जून. इंडिगो, एमएनएम, माझगाव डॉक, बजाज होल्डिंग्स, श्री सिमेंट. बस सपोर्ट साईडला एवढे स्टॉक आलेत. इंडिगो बघूया. इंडिगो सपोर्टला आलाय. लेट सी. 4400चा सपोर्ट आहे पण तो बॉटमला शिफ्ट होतोय. सोडून द्या. एमएनएम
एमएनएम मध्ये 3000चा सपोर्ट आहे. बॉटम साईडला कुठेही मला काय दिसतोय, कुठेही मला शिफ्ट होताना दिसत नाहीये एमएनएम सपोर्ट. रेजिस्टन्स पण खामोश आहे 3200 ला. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोकच नाहीयेत, सोडून द्या. माझगाव डॉक. माझगाव डॉक मध्ये 2400चा सपोर्ट आहे, 2500चं टार्गेट आहे, कुठेही विकनेस नाहीये. गॅमा एक्सपोजर चेक करूया. बुलिश लोकच नाहीयेत, सोडून द्या. बजाज होल्डिंग 10,000चा सपोर्ट आहे, सपोर्टला कुठेही विकनेस नाहीये. रेजिस्टन्सचं टार्गेट 11,000चं आहे. इथे बॉटम साईडला कुठेही विकनेस दिसत नाही. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोकच नाहीयेत, सोडून द्या. श्री सिमेंट सपोर्ट 24,000चा आहे. बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग होताना दिसत नाहीये. टार्गेट 26,000चा असेल. रेजिस्टन्स सुद्धा सध्या तरी कुठे शिफ्ट होताना दिसत नाहीये. गॅमा एक्सपोजर चेक करूया. तर गॅमा एक्सपोजर मध्ये काहीच कळत नाहीये. 24,000ला आहे, पण बघूया ते इन्क्रीजिंग आहे का. तर ते गॅमा एक्सपोजर डिक्रीजिंग आहे, म्हणजे वॉल आहे पण ते डे बाय डे डिक्रीज होत आहे. ह्यांच्यामध्ये स्ट्रेंथच नाहीये, सोडून द्या. 8 जूनला बघूया रेजिस्टन्स साईडला कोणकोणते आले. कॅनरा बँक आला, फोर्टिस आला, फेडरल बँक आपण करणार नाही कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, लॉस बुक केलेला आहे. त्यामुळे परत त्या स्टॉकला हात लावणार नाही. ओके, बस हे दोनच स्टॉक आले. कॅनरा बँक बघूया. रेजिस्टन्सला 137ची एंट्री आहे आणि 135चं टार्गेट आहे. एंट्री करणार नाही कारण टार्गेट छोट आहे, सोडून द्या. फोर्टीस 1000चा रेजिस्टन्स आहे, कुठेही शिफ्टिंग नाहीये. सपोर्ट 980चा आहे पण तो 1000ला शिफ्ट होताना दिसतोय. मला टार्गेट नाहीच येणार ह्याच्यामध्ये, सोडून द्या. 8 जूनला एकही ट्रेड आलेला नाहीये नवीन. 9 जूनला बघूया. 9 जूनला कोणते आले. टाटा स्टील आलाय, बीएचईएल आलाय, बीएससी आलाय. बस तीनच आलेत सपोर्ट साईडला. 200चा सपोर्ट आहे. बॉटमचा कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट माझं 210चं असेल. का 210चं असेल, कारण रेजिस्टन्स इकडनं खाली 210ला शिफ्ट होताना दिसतोय. टाटा स्टील मध्ये बघूया. आपल्याला काही इथे गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश लोकच नाहीये, म्हणजे हा स्टॉक सुद्धा इग्नोर. बीएचईएल. बीएचएल मध्ये बघूया काही टार्गेट मिळते, एंट्री मिळते का. 390ची एंट्री असेल, सॉरी 390चा सपोर्ट आहे. बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. 400चा रेजिस्टन्स आहे, तो सुद्धा बॉटमला कुठेही शिफ्ट होत नाहीये. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर मध्ये सगळ्यात मोठा टॉवर 370चा आहे, म्हणजे मे बी ह्या एक्सपायरीला तो 370 पर्यंत पडू शकतो. त्यामुळे एंट्री करणार नाही. बीएससी. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये 4000चा सपोर्ट आहे. बॉटम साईडला कुठे शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट 4400चं असेल. गॅमा एक्सपोजर चेक करूया. गॅमा एक्सपोजर सुद्धा अलाउ करत नाही. 4000 तर रेड लोक, कॉल रायटर्सच जास्त आहेत, सोडून द्या. म्हणजे 9 जूनला सपोर्ट साईडला एकही ट्रेड आला नव्हता, सेफ म्हणतोय मी. आरबीएल बँक, फेडरल बँक बघणार नाही आहोत. का नाही बघणार, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये ट्रेड करून बसलोय आपण. अदानी एंटरटेनमेंट आणि अपोलो हॉस्पिटल. अदानीमध्ये ट्रेड करताना थोडं सावधानीपूर्वक करा, कारण व्होलॅटिलिटी खूप असते. ओके, 350ची एंट्री असेल. आरबीएल बँक मध्ये स्ट्रॉंग आहे. सपोर्ट 340ला स्ट्रॉंग आहे, पण एंट्री करणार नाही कारण टार्गेट छोटा आहे, सोडून द्या. अदानी एंटरटेनमेंट 3000चा रेजिस्टन्स आहे, वरती शिफ्ट होताना नाही दिसत आहे. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. सपोर्ट 2900चा आहे, पण तो वरती 3000वरती येताना दिसतोय, सोडून द्या. अपोलो हॉस्पिटल. अपोलो हॉस्पिटल रेजिस्टन्स 8500चा आहे ओवायचा, तो वरती मला शिफ्ट होताना दिसतोय 900ला. इग्नोर करा. मी सेफच ट्रेड सांगतोय ना, मग इग्नोर करायचं. ओके, म्हणजे 9 जूनला सपोर्टला ट्रेड आला नाही, रेजिस्टन्सला ट्रेड आला नाही. आता जाऊया 10 जून कडे. 10 जूनला कोणकोणते स्टॉक आलेले. इंडस टॉवर होता, सेल होता, ओके, मनप्पुरम आहे, जिंदाल स्टील आहे, बीएचईएल आहे, बीएससी परत आहे. बस इंडस टॉवर बघूया. इंडस टॉवर मध्ये काय चालू आहे. सपोर्ट 420चा आहे. बॉटमला कुठे शिफ्टिंग नाहीये.
रेजिस्टन्स 450 वरनं 440 ला, म्हणजे 420 ते 440 पर्यंत तरी टार्गेट मिळेल. बघूया गॅमा एक्सपोजर अलाउ करतंय का आपल्याला. तर गॅमा एक्सपोजर 420 ला सगळ्यात मोठं आहे, 410 ला छोटं आहे. लक्षात घ्या, बुलिश तर आहे पण ते 420 ला सगळ्यात मोठा टॉवर आहे. 420 चा टॉवर बघूया इन्क्रीजिंग होता, तो डिक्रीजिंग आहे. काल 8.61 करोड होते, आज 7.88 करोड आहे. ह्याचा अर्थ स्ट्रेंथ जी आहे ही स्ट्रेंथ कमी पडतीये. बुलिश कितीही सपोर्ट स्ट्रॉंग असतात त्याची स्ट्रेंथ नाहीये त्याच्यामध्ये. मग आपण काय करणार, इग्नोर करायचा. ओके. त्यानंतर आहे सेल. सेल पण सपोर्ट साईडला आलाय, चेक करूया सेलचं काय होतंय. सपोर्ट 180 चा आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. ओके. टार्गेट 210 असेल, चेक करूया अलाउ करतोय का. गॅमा एक्सपोजर मध्ये बुलिश प्रेशरच नाहीये, सोडून द्या. मनप्पुरम मध्ये बघूया काय होतंय. मनप्पुरम मध्ये 300 चा सपोर्ट आहे, बॉटमला शिफ्टिंग नाहीये. रेजिस्टन्स 330 चा आहे पण तो 300 ला येताना दिसतोय. टार्गेट येणं मुश्किल आहे, सोडून द्या. जिंदाल स्टील सपोर्ट 1140 चा आहे आणि तो तयारी करतोय 1100 ला जायची, सोडून द्या. स्ट्रॉंग नाहीये सपोर्ट. बीएचईएल 390 चा सपोर्ट आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट 400 चं असेल. गॅमा एक्सपोजर बघूया एंट्री देतोय का. तर गॅमा एक्सपोजर मध्ये 390 चा गॅमा एक्सपोजर आहे, चेक करूया एंट्री मिळते का, इन्क्रीजिंग आहे का. 390 नाही, तर ते इन्क्रीज होऊन स्टेबलच आहे. 2.30 करोड वरनं 2.27 करोड आहे, म्हणजे स्ट्रेंथ उलट कमी होते डे बाय डे. मग इग्नोर करणार हा स्टॉक. बीएससी मध्ये 4000 चा सपोर्ट आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्ट नाहीये. टार्गेट 4400 चा रेजिस्टन्स आहे, टार्गेट 4200 चा आहे. लेट सी गॅमा एक्सपोजर बघूया अलाउ करतोय का. नाही, तर 4000 ला सगळ्यात रेड कलर वाले जास्त आहेत, सोडून द्या. सपोर्ट साईडला 10 जूनला कोणतेच ट्रेड आलेले नाहीये. ओके. रेजिस्टन्स साईडला नेस्ले इंडिया आलेला आहे 10 जूनला, चेक करूया नेस्ले इंडियामध्ये काही ट्रेड बनतोय का. रेजिस्टन्स 1450 चा आहे, टॉप साईडला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट 1410 चा आहे, तो पण वरती कुठेही शिफ्ट होताना दिसत नाही. सो पॉसिबिलिटी आहे एंट्री, तर आपण काय करू शकतो, एंट्री तर ह्याच्यामध्ये आपण बनवायचा प्रयत्न जो आहे हा एंट्री बनवायचा प्रयत्न करू शकतो. फक्त चेक आपल्याला काय करायला लागेल, चेक आपल्याला करायला लागेल की गॅमा एक्सपोजर साथ देत आहे का. तर 1450 सगळ्यात मोठा टॉवर आहे, चेक करूया तो इन्क्रीजिंग आहे का. येस, तर तो डे बाय डे खूपच जास्त इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एंट्री जी आहे ही एंट्री आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. मी काय करणार, रेजिस्टन्स कॉपी करणार 1450 चा. ओके. आणि मी 1440 ला पुट साईडला एंट्री करणार. ओके. 21 रुपये माझी एंट्री असेल. ठीक आहे, 21 रुपये माझी एंट्री असेल. ठीक आहे, 21 रुपये माझी एंट्री आहे. टार्गेट काय असेल, 40 रुपये किंवा 42 रुपयाच्या आसपासचं टार्गेट असेल. पण ह्या स्टॉक मध्ये आपल्याला अर्लीच सांगितलंय की इथे लॉस बुक करायचा, त्याच दिवशी लगेच अर्ध्या तासाने. कसं काय कळलं. ज्या दिवशी एंट्री केली त्याच दिवशी आपल्याला सांगितलं की सपोर्ट वरती येतोय 1440 ला. 1 रुपयाच्या लॉस मध्ये बाहेर पडलो. 275 रुपयाचा, 1 रुपयाचा पण लॉस नव्हता, 20 रुपये 65 पैशाचा आसपास समथिंग. 30-40 पैशाचा 50 पैशाचा लॉस होता, म्हणजे साधारणतः 225-230 रुपयाचा लॉस घेऊन बाहेर पडलो या स्टॉक मध्ये. मध्ये एंट्री करायची नाही. 10 जून झालं, आता आपण 11 जूनला बघूया काही स्टॉक आलेत का. परसिस्टंट मध्ये एंट्री करणार नाही. 1 जूनला आपण ऑलरेडी एंट्री करून झालेली, आता परत एंट्री करू नका. ऑइल, पेटीएम, एचडीएफसी, एएमसी आणि पीएफसी. ऑइल मध्ये बघूया काही एंट्री मिळते का आपल्याला. सपोर्ट 430 चा आहे, बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसतोय. रेजिस्टन्स जो आहे हा 500 ला आहे आणि तो 450 ला येताना दिसतोय. म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग आहे. टार्गेट जर का 430 ची एंट्री असेल तर 450 चं टार्गेट. ओके. 430 ला सगळ्यात छोटं गॅमा एक्सपोजर आहे, हा स्टॉक 420 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे सपोर्ट मध्ये 430 तोडून मार्केट खाली येईल, स्ट्रेंथ नाहीये. पेटीएम बघूया पेटीएम मध्ये काय चालू आहे. तर सगळ्यात पहिले पेटीएम मध्ये जर का बघाल
तर पेटीएम 1050 ला सपोर्ट आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. रेजिस्टन्स 1100चा आहे तो टॉपला शिफ्ट होतोय, ही चांगली गोष्ट. ओके, गॅमा एक्सपोजर बघूया. पेटीएम मध्ये बुलिश लोकच नाहीयेत, सोडून द्या. एचडीएफसी एमसी, एचडीएफसी एमसी मध्ये बघूया. सपोर्ट 2446 चा आहे, बॉटम साईडला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट तुमचा 2546 असेल. चेक करूया गॅमा एक्सपोजर अलाउ करतोय का. तर गॅमा एक्सपोजर मध्ये 2446 ला सगळ्यात मोठी वॉल आहे. चेक करूया 2446 ची सगळ्यात मोठी वॉल इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे. तर ती इन्क्रीजिंग आहे. पण ह्या स्टॉक मध्ये आपण एंट्री का नाही करणार, ह्याचं कारण ह्या स्टॉक मध्ये प्रचंड लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आहे. ओके, ह्याच्यामध्ये जर का तुम्ही कॉल बाय केलात किंवा पुट बाय केलात तर तो विकला जाईल की नाही माहिती नाही. लिक्विडिटी याचा अर्थ काय, मी जर का एखादी गोष्ट विकत घेतोय, मी जर का एखादी गोष्ट असं धरून चालाय मी विकत घेतोय, तर ती विकत घेतल्यानंतर 10 रुपयाची गोष्ट मी 15 रुपयाला विकणार ना, प्रॉफिट मध्ये विकणार ना ती गोष्ट मी. ओके, मी प्रॉफिट मध्ये विकणार ना ती गोष्ट. मग ती गोष्ट घेण्यासाठी समोर कोणतरी असला पाहिजे. ओके, मग ती लिक्विडिटीचा या स्टॉक मध्ये प्रचंड प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ह्या स्टॉक मध्ये आपण काय करणार, आपण एंट्री करणार नाही. ठीक आहे, आता बघूया पीएफसी. पीएफसी मध्ये बघूया काय, सपोर्ट 420 चा आहे, बॉटमला कुठेही शिफ्टिंग नाहीये. टार्गेट 440 चा आहे. लेट्स सी गॅमा एक्सपोजर काय, गॅमा एक्सपोजर तर अलाउच करत नाहीये, उलट इथे 415 तर रेड लोक आहेत, रेड कलरचे. बेरिशच लोक जास्त आहेत तिथे 415 ला, सपोर्टच्याही खाली. इग्नोर. रेजिस्टन्सचा तर स्टॉक 2:50 आला. मी 12 जूनला इग्नोर करणार, सॉरी 11 जूनला बघणार, तर आपल्याला स्टॉक मिळाला नाही. 12 जून बघूया. 12 जूनला कोचिन शिपयार्ड. नॅशनल अल्युमिनियम मध्ये आपण एंट्री करणार नाही कारण ऑलरेडी लॉस बुक केलेला आहे बस, आणि प्रेस्टीज आलाय बस, हे दोनच स्टॉक आले. कोचिन शिपयार्ड बघूया, बुलिश एंट्री काही मिळते का त्याच्यात. सपोर्टला आहे, सपोर्ट माझा 1400चा आहे, बॉटमला शिफ्ट होत नाहीये. रेजिस्टन्स 1460चा आहे, तो खाली येत नाही. गॅमा एक्सपोजर बघूया अलाउ करताय का. तर गॅमा एक्सपोजर बिलकुल अलाउ करत नाहीत कारण बुलिश लोकांमध्ये स्ट्रेंथच नाहीये. ओके, सोडून द्या. प्रेस्टीज, बाकी पण पॅरामीटर बघितलं तर चांगलं असतात, पण ह्या एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही. हा व्हिडिओ खूप मोठा बनतोय, तुमच्यासाठीच मी बनवतोय हा व्हिडिओ. 1360चा सपोर्ट आहे प्रेस्टीजचा, तो बॉटम साईडला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाही. टार्गेट 1400चा असेल. चेक करूया गॅमा एक्सपोजर अलाउ करतोय का. सो 1360चा गॅमा एक्सपोजरला मोठी वॉल उभी आहे, आणि ती वॉल जर का बघाल तर ती ओव्हरऑल जर का बघाल तर ती ओव्हरऑल मला स्टेबलच दिसते. बघा, म्हणजे 1,19,00,000, 1,12,00,000 आणि 1,26,00,000 म्हणजे सेमच दिसतंय. प्लस एंट्री का करणार नाही कारण मार्केट सपोर्टच्या खाली खेळतंय, मार्केट सपोर्टच्या वरती येऊ दे. डेटा जर का ऍज इट इज राहिला तर एंट्री करू, नाहीतर प्रेस्टीज मध्ये सध्याच्या घडीला 12:30 वाजता आपण इग्नोर करणार आहोत. रेजिस्टन्स साईडला कोणताच स्टॉक आला नाही. 12 जूनला डायरेक्ट 2.5ला आलाय, सो आपण तो बघणार नाही आहोत. 15 जूनचा स्टॉक लास्ट डे, शेवटचा दिवस आहे आपला हा ट्रेड करायचा. भारत फोर्ज, सम्मान कॅपिटल हे दोन स्टॉक आलेत रेजिस्टन्सला, सपोर्टला एकही स्टॉक आलेला नाही. 15 ते 16 तारखेपर्यंत ट्रेड करणार, दोन आठवडे फक्त. ओके, 2000चा रेजिस्टन्स आहे माझा, वरती कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. टार्गेट 1900चं आहे आपलं. ओके, आणि सपोर्ट पण कुठेही शिफ्ट होताना दिसत नाही. सो गॅमा एक्सपोजर बघूया. गॅमा एक्सपोजर मध्ये 2000ला सगळ्यात मोठी वॉल आहे. 2000ला वॉल बघूया, ती इन्क्रीजिंग आहे का डे बाय डे. ती इन्क्रीजिंग आहे डे बाय डे, म्हणजे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रेंथ सुद्धा आहे भारत फोर्ज मध्ये. मग आपण काय करणार, आपण पुट बाय करणार. म्हणून मी पुट कॉपी केला, 1960 मध्ये गेलो, 28 रुपयाच्या आसपास माझी एंट्री असणार आहे भारत फोर्ज मध्ये, आणि टार्गेट माझं काय असेल त्याच्या डबल. ओके, 28च्या डबल किती होतात, साधारणतः 57-58 रुपयाचं माझं, 56 रुपयाचं माझं टार्गेट असेल. ओके, पण याच्यामध्ये जर का बघाल तर 15 जूनलाच दुपारी 2:30च्या आसपास आपला लॉस बुक आपण केलेला आहे. का लॉस बुक केलाय ह्याचं कारण पण मी तुम्हाला देतो. ह्याचं कारण, सपोर्ट माझा 1900 वरनं 2000ला यायला लागला आणि मी पुट कोणता घेऊन बसलो, 1960चा.
म्हणजे माझी एंट्री कितीला होती? 28ला. म्हणजे मला इथे ह्याच्यामध्ये लॉस बुक करायचा. 28 ची एंट्री 21ला मी लॉस बुक केला. का? कारण सपोर्टच जर का वरती आला तर हा येणारच नाही खाली. ओके, सोडून द्या. सम्मान कॅपिटल बघूया. सम्मान कॅपिटल मध्ये काय झालंय? 15 जूनला एंट्री होती का? नव्हती. 180 चा रेजिस्टन्स आहे. टॉपला कुठेही शिफ्ट होताना दिसत नाहीये. 170चं टार्गेट आहे. ओके, लेट्स सी गॅमा एक्सपोजर बघूया अलाउ करतंय का आपल्याला. गॅमा एक्सपोजर 180 ला सगळ्यात मोठी वॉल घेऊन उभं आहे. डे बाय डे इन्क्रीजिंग आहेत का? तर ते इन्क्रीजिंग आहेत. याचा अर्थ ह्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो. मी रेजिस्टन्स कॉपी केला. 175चा पुट घेतला. ₹3.22 6 रुपयाच्या आसपास माझं टार्गेट असेल. ठीक आहे, मग ह्याचं टार्गेट आता डायरेक्ट टार्गेटलाच नेतो. 18 जूनला ह्याचं टार्गेट आलंय सकाळी. ओके, आपण 175चा पुट बाय केलेला होता. ठीक आहे, 9:30च्या आसपास तो 6 रुपये जाऊन आलाय. पुढे हे बघा, तो 6 रुपये जाऊन आलाय. म्हणजे टार्गेट आपल्याला ह्याने दिलंय, डबल झाले पैसे. ओके, 5 रुपयाला घेतलेला 3 रुपयाला घेतलेला पुट 6 रुपये झाला. सो स्पॉटच्या आधी आपल्याला प्रीमियमचं टार्गेट मिळालं, म्हणून ह्याचं आपण टार्गेट बुक केलं. सो सपोर्टला एकही नव्हता आणि रेजिस्टन्सला 2 स्टॉक होते, ज्याच्यामध्ये अनालिसिस आपण केलं. ओके, अशा प्रकारे ओआय टू ओआयचा मंथली जर का तुम्ही अनालिसिस कराल, हा सगळा व्हिडिओ नीट बघा, पुन्हा एकदा शांतपणे कॅल्क्युलेटर घेऊन बसा. जर का तुम्ही प्रॉपर हे सगळे ट्रेड तुम्ही कॅप्चर केले असतात तर तुमचे 40,000 प्लस कुठेच गेले नसते. लॉस झाला नाही का? 100% झाला लॉस. मी कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. मार्केट आहे, बिझनेस आहे, तिथे लॉस आहे, बिझनेस आहे तिथे प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. पण ओव्हरऑल तुम्ही प्लस मध्ये गेला असतात, जर हे तुम्ही सगळे ट्रेड कॅप्चर केले असते तर 40,000च्या आसपास तरी तुम्हाला प्रॉफिट झालं असतं. ओके, सो तुम्ही म्हणता की सर हे तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही परत व्हिडिओ बघा, कॉल आणि पुटचे प्राइस लिहा आणि तुम्ही स्वतः ओवाय टू ओवाय मध्ये बॅक टेस्टिंग करून बघा. ओके, 15 जुलै पासून आपली बॅच चालू होणार आहे. ओके, सो जी लोक इंटरेस्टेड असतील ह्याच्यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. ओके, त्यामुळे जे लोक इंटरेस्टेड असतील, आता आपण खूप वरवरती ह्या समरी बनवल्या फक्त, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की सर इन डिटेल मध्ये सांगा, तर ते नाही एका व्हिडिओमध्ये आपण सांगू शकत. लोक माझ्याकडे 8-8 दिवसाची थिअरी बॅच करतात हे शिकायला. ओके, सो जी लोक इंटरेस्टेड असतील ती लोक लवकरात लवकर मला संपर्क करू शकता. आपला क्लास डोंबिवलीमध्ये आहे. मला डायरेक्टली कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. रोज सकाळी मी 9:30 ते 11 रोज सकाळी युट्यूब वरती लाईव्ह असतो, तर ते युट्यूबचं लाईव्हचं सेशन सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सो चलो उद्या भेटूया पुन्हा 9:30 वाजता 16 जूनला. सॉरी माफ करा, 1 जुलैला 9:30 ते 11. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आठवणीने लाईक करा. खूप मेहनत करून आम्ही हे जे सगळे आमचे एओसीचे टीम मेंबर्स आहेत ना, 300 रुपयामध्ये हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करायचंय. सगळ्यांनी लक्षात घ्या, ही आम्ही सगळी लोक प्रचंड मेहनत करतो. लक्षात घ्या, आम्ही आमचं ट्रेडिंग सांभाळून आम्ही मेहनत करतो या सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे सगळे जे टीम मेंबर आहेत इन्क्लुडिंग मी, खूप आम्ही लोक मेहनत करतो एओसीला प्रमोट करण्यासाठी. 300 रुपयात अजून काय पाहिजे तुम्हाला? ओके, फक्त तुमची मेहनत थोडी लावा तिथे आणि 300 रुपये भरा, एकदम तुम्ही सुसाट ट्रेडिंग करा. ठीक आहे, सो जी लोक इच्छुक असतील ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोड मध्ये बॅचेस आहेत. 15 जुलै पासून कोर्स नाहीये, कम्युनिटी बॅच असते ही. ओके, तर लवकरात लवकर तुम्ही मला भेट पण देऊ शकता. 2 दिवसाचा डेमो पण मी देईन तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये. डोंबिवलीला आपला क्लास 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही आहोत. ठीक आहे, सो चलो टाटा बाय बाय. मला आवडलं तुम्हाला हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून. भेटूया उद्या पुन्हा सकाळी त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. टाटा.